आज आपल्यासोबत आहे मुंबई तकची पत्रकार अनुजा धाकरस. मी तुझं मनपूर्वक स्वागत करतो अनुजा. थँक्यू. मला असं नाही वाटत की प्रश्न विचारायला हिंमत लागते. मला असं वाटतं की प्रश्न विचारायला तुमच्यामध्ये ती इच्छाशक्ती असावी लागते. लग्न कधी करणार? मला वाटलं तुम्ही रॅपिड. अलीकडच्या काळामध्ये फक्त पॉलिटिक्स सुरू आहे, फक्त. म्हणजे मला असं आठवत नाही की ग्रामपंचायत इलेक्शन सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात दाखवल्या गेल्या. खूप लोक तुम्ही स्वच्छ असाल तरी सुद्धा तुम्हाला डॅमेज करायचे प्रयत्न करतात किंवा तुम्हाला बिघडवण्याचे प्रयत्न करतात. जसं की तुम्हालाही पाकिट देण्याचे प्रयत्न होतात. खूप लोक ते पाकिट पत्रकार कुठून आले? मोठमोठे कलाकार, मोठमोठे पॉलिटिशियन्स अलीकडच्या काळामध्ये मेनस्ट्रीम मीडियाला इंटरव्ह्यू देताना दिसत नाही. त्यांना जेव्हा फुरसतीत बोलायचं असतं तेव्हा ते पॉडकास्टच निवडतात. हे अपयश म्हणायचं नाही का मेनस्ट्रीमचं? एकाची शिक्षा दुसऱ्याला देऊ नये हे आपलं संविधान सांगतं. बरोबर. तर तुम्ही हे का करता? म्हणजे तो तिथे प्रॉब्लेम येतो ज्या वेळेला लोक घराचे पत्ते टाकायला लागतात कॉमेंट बॉक्समध्ये. ते खूप भीषण आहे. ज्याला ऑनेस्टली पत्रकारिता करायची आहे त्याला स्कोप आहे का? नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहे मुंबई तकची पत्रकार अनुजा धाकरस. मी तुझं मनपूर्वक स्वागत करतो अनुजा. थँक्यू. गेल्या काही महिन्यांपासून अनुजा सातत्यानं चर्चेत आहे. विशेषतः जेव्हा BMC इलेक्शन्स होत्या त्यावेळेला जेव्हा तू ग्राउंड रिपोर्ट केलास आणि त्या सगळे अमराठी लोक तिथं आले होते, तिथून ती सुरुवात झाली की अनुजा धाकरस अशी नवीन पत्रकार आलेली आणि ती कशी रोखठोक प्रश्न विचारते. त्यानंतर तो शाईचा मुद्दा आला, बोटाला लावलेली शाई, आणि तिथून तू सातत्यानं चर्चेत आहेस. आणि या निमित्तानं एक नवीन चेहरा पत्रकारितेमध्ये दिसायला लागला. माझं असं मत आहे की गेल्या काही वर्षांपासून TV वरची पत्रकारिता म्हणा किंवा एकूणच मेनस्ट्रीम मीडिया हा फक्त रिॲक्शनरी बेस्ड उरला की काय असं वाटण्यात पण शक्यता आहे. फक्त तुम्हाला काय वाटतं अशा झोनमध्ये आहे. पण त्या पलीकडे जाऊन प्रश्न विचारणं हे खूप कमी होत चाललं आहे. तर ते प्रश्न विचारणार प्रॉमिसिंग चेहरा आता कोण आहे? त्यातले जे काही मोजके चेहरे असतील त्यापैकी तू एक महत्त्वाचं नाव आहेस. म्हणून म्हटलं तुझ्याशी बोलू. या निमित्तानं आपण इतर अनेक गोष्टींवर बोलणारच आहोत, पत्रकारितेवर बोलणार आहोत. मला खात्री आहे की या एपिसोडमधून नव्या जनरेशनला, तरुण जनरेशनला पत्रकारितेबद्दल काय वाटतं हेही आपल्याला कळेल. तुझं स्वागत. तू आवर्जून आलीस याबद्दल आम्ही एक छोटीशी भेटवस्तू तुला देतो आणि मग आपण सुरुवात करूया. अर्क ऑइल्स तर्फे ही कोल्ड प्रेस ऑइल्स आहेत जेवणात वापरायची. तर ह्यात केमिकल्स नाही आहेत, तर तू जरूर वापर, ती चांगली आहेत. मोहोर सुपर फूडतर्फे स्पिरुलिनाचे लड्डू आहेत. ते स्पिरुलिना न्यूट्रिशियस आहे आणि त्यात शेंगदाण्याचे लाडू आहेत, तर तेही तुला आवडेल. आणि नेत्रा इन्स्टंट मिलतर्फे एका वाफेवर बनणारे पदार्थ आहेत. ह्याच्यातही काही प्रिझर्वेटिव्ज आणि केमिकल्स नाही आहेत. महाराष्ट्रीय पदार्थ आहेत आणि तेही आवडतील तुला. तर नेत्रा, मोहोर आणि अर्कचे प्रॉडक्ट्स तुम्हाला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही त्याची लिंक दिलेली आहे. तुम्ही जरूर त्याच्यावर जाऊ शकता आणि ऑर्डर करू शकता. सुरुवात करूया. येस. तर जसं मी म्हणालो की अनुजा धाकरस मुंबई तकची एक पत्रकार एवढं लोकांना माहीत होतं. जे अनेक पत्रकार अनेक ठिकाणी काम करतात त्यापैकी अनुजा पण काम करते. पण अचानक त्या दोन बातम्या ज्या आल्या, ज्या तू रिपोर्टिंग केलंस, ग्राउंड रिपोर्टिंग, आणि मग शाईचा जो विषय आला, त्याच्यामुळं तू बॅक टू बॅक समोर आलीस आणि व्हायरल खूपच झालीस. आणि मग प्रश्न विचारणारा, व्यवस्थेच्या विरुद्ध प्रश्न विचारणारा अशा पद्धतीचं एक स्क्रिप्टिंग तयार झालं आणि तू खूपच व्हायरल झालीस. अनुजा आणि मी यापूर्वी ABP माझामध्ये काम करत होतो, तेव्हा ती बॅकएंडला काम करत होती आणि मी वेगळ्या सेक्टरमध्ये काम करत होतो. तर त्यावेळेला आपण व्हायरल होण्याच्या बातम्या द्यायचो की हे व्हायरल झालं, ते व्हायरल झालं. आपणच जेव्हा व्हायरल होतो तेव्हाचा अनुभव काय होता आणि तो काळ जिथं तुला लक्षात आलं की आपण खूपच व्हायरल व्हायला लागलो, तो एक्सपिरियन्स काय होता तुझ्यासाठी? मला ना, म्हणजे आता ह्याच्यामध्ये खूप बॅक स्टोरीज पण आहेत आणि मला त्या सांगायला नक्की आवडतील. कारण मला ना असं खूप व्हायचं की ही गोष्ट मी ज्यांना वैयक्तिकदृष्ट्या भेटले त्यांना बऱ्याचदा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मला थँक्यू की मित्र म्हणेच्या प्लॅटफॉर्ममुळे खूप लोकांपर्यंत आज तो किस्सा पोहोचेल सुद्धा. त्या किस्सावर पण मी येते. पण जो तुमचा मूळ प्रश्न आहे की व्हायरल होणं, तर मुळात पत्रकार म्हणून, एक जर्नलिस्ट म्हणून हे कधीच ॲम्बिशन नसतं की आपण व्हायरल होणं. अर्थात आपण केलेली बातमी ही लोकांना आवडणं, ती लोकांनी डोक्यावर घेणं किंवा त्याचा एक प्रभाव पडणं, त्याच्यामुळे काही व्यवस्थेत बदल होणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच आपल्याला भारी वाटतात. म्हणजे त्यातनं तुम्हाला तुमच्या कामाची पावती मिळते. सो ते खूप एक्साइटिंग असतं. आणि
व्हायरल जे झालं ना ते एकतर मी स्वतःच त्यावेळेला एवढ्या कामाच्या आम्ही धामधुमीत होतो सगळे, कारण की एकटी Elections. बीएमसी नव्हती, 29 महापालिका होत्या. सो त्या गोष्टी मला कोणीतरी पाठवायचं, त्यातनं कळायचं, मग ते समजायचं की अच्छा हे झालंय, आणि त्यातनं हळूहळू त्या गोष्टी कळत गेल्या. पण मला त्याचं असं फार काही कोड कौतुक नव्हतं की अरे आपण व्हायरल झालो. पण हा, आता त्याची जी बॅक स्टोरी ती फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जी ती बीएमसीतली एक सभा ज्याच्यामध्ये मी रॅन्डमली लोकांना प्रश्न विचारले, त्याच्या 2 बॅक स्टोरीज आहेत. एक पहिली अशी की ती सभा मुळात पहिले मला असाइंडच नव्हती, बरं, अजिबात नव्हती. त्या सभेच्या आदल्या दिवशी ठाकरे बंधूंची सभा त्याच शिवाजी पार्कात झाली जिथे मी पण होते, आणि दुसऱ्या दिवशी त्याच ठाकरे बंधूंची सभा ठाण्याला होती शेवटची, आणि इथे महायुतीची सभा होती. तर आता असं झालेलं होतं की माझी जी अजून एक सहकारी आहे ती आहे गिरगावची, आणि ही सभा होती ठाण्याची, मी आहे डोंबिवलीची. तर एक आपलं नेहमीचं मुंबईच्या प्लॅनिंगनुसार की तू डोंबिवलीची, तुला ठाण्याची सभा लावतो, ती गिरगावची आहे तर तिला दादरची शिवाजी पार्कची सभा लावतो. आता मी त्याच्यामध्ये म्हटलं की नाही सर, मला ना महायुतीची सभा कव्हर करायची आहे. बरं. तर सर असे होते की अरे मग तिला किती उलटं पडेल, तिला गिरगाव आणि तिला कुठे ठाण्याची सभा लावू मी. म्हटलं नाही सर, पण मला करायची. म्हणजे माझं हे नाही म्हणणं की तिला त्या सभेतनं काढा, मला ती सभा कव्हर करायची. मग त्यातनं ते थोडं नाही हो हो कचरत न पटत अशा पद्धतीने करत करत तो निर्णय शेवटी असा झाला की दुसऱ्या दोघांना ठाण्याच्या सभेला पाठवलं, आणि मला आणि माझी जी हर्षदा म्हणून अजून एक सहकारी आहे, आम्हाला दोघींना त्या महायुतीच्या सभेला पाठवलं. सो हे ते असं आहे की हे अजिबात प्लॅन नव्हतं. म्हणजे ते माझ्या नशिबातच नव्हती ती आधी सभा, ती मी ओढवून घेतली माझ्या ह्याच्यामध्ये. ओके, सो ते झालं. आता युजली काय होतं की हर्षदा अशी बॅकसाईडला असते, म्हणजे जिकडनं लोक येत असतात, शिवाजी पार्काचे जे जे एंट्रन्स आहेत त्या ठिकाणी ती असते, ती येणाऱ्या लोकांचे करत असते, आणि मी आतमध्ये जी लोक बसली आहेत वगैरे वगैरे त्यांचे करत असते. तर मी सुरुवातीला खूप पुढच्या साईडलाच होते, पण मला त्या लोकांमध्ये काही एक्साइटमेंटच दिसत नव्हती. मी प्रश्न विचारते ते काय फार एक्साइटेड नाही आहेत, काही फार डेप्थमध्ये बोलतात असं नाही. आता कसं होतं ना, आधीची जी शिवसैनिकांची सभा असते ते असे म्हणजे भयंकर पेटलेले असतात, ज्वर असतो त्यांच्यामध्ये कसला तरी, आणि त्यात ती बीएमसी साठीची सभा होती, त्यात शिवसेना आणि मनसे कधी नव्हे ते एकत्र आले होते, फुल एनर्जी होती, आणि ते एनर्जेटिकली बोलत होते. म्हणजे ते एवढे एनर्जेटिकली बोलत होते की मला त्यांना शांत करावं लागत होते, थोडं बाईट पुरता शांत व्हा अशा याने. कट्टू या ह्याच्यामध्ये मला तो काही ऊर्जा जाणवत नव्हती, फारसे रिस्पॉन्सेस थोडे थंड होते. तर म्हणून म्हटलं मग मला पण आता थोडं बॅक साईडला जावं लागेल, म्हणून मी पुढच्यांचे सुरुवातीला रिॲक्शन्स घेतल्या आणि नंतर मी थोडी बॅक साईडला गेले. तर मला खूप मोठ्या प्रमाणात तिथे जो क्राऊड मिळाला तो बऱ्यापैकी असा होता की ज्यांना ती सभा कशासाठी हे फार कल्पना नव्हती, किंवा तिथे कोण येणार आहे याची फारशी कल्पना नव्हती, त्यांना कोणीतरी सांगितलंय म्हणून ते तिथे येत होते हे कळायला लागलं. तर हे खूप नॅचरली त्या रिॲक्शन्स मिळाल्या. आणि त्याच्यानंतर मग जसं मागच्या माझे रिॲक्शन झाले, मी परत थोडी पुढे आले, तर पुढे पण मला अशी सगळी लोक दिसली की जी पाहूनच असं वाटत होतं की हे मला मराठी वाटत नाहीयेत. तर तरी सुद्धा आता ठीक आहे ना, म्हणजे आता महायुतीची सभा आहे तर त्यांची वोट बँक ही अमराठी सुद्धा आहे, तर त्यांच्याही रिॲक्शन्स मिळतील या कुतूहलातनं मी त्यांच्या रिॲक्शन्स घ्यायला गेले. आणि जेव्हा मला हे कळलं की अरे त्यांना मराठीच समजत नाहीये, आता इथे तर सभा सगळी मराठीत होणार आहे, त्यांना मराठीच येत नाहीये, मला स्वतःला हिंदीतनं ज्या वेळेला प्रश्न विचारावा लागतो याचा अर्थ त्यांना मराठी येत नाहीये. त्यात ते म्हणतात की आम्ही बंगालहून आलोय, कोणी अजून दुसरीकडनं आलंय, त्यातनं त्या सगळ्या गोष्टी खूप नॅचरली लिहिल्या. सो हे जे बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे टार्गेटेड असतं, हे प्लॅन्ड असतं, तर हे अशी एकही गोष्ट नव्हती. बरं, हे तिथे होईपर्यंत सुद्धा मला माहिती नव्हतं की हा कॉन्टेंट व्हायरल होईल. माझ्यासाठी जशी आदल्या दिवशीची सभा होती तशी दुसऱ्या दिवशीची सभा होती, आम्ही ती कव्हर केली, रिॲक्शन्स घेतल्या, भाषणं ऐकली, भाषणं ऐकल्यानंतर आमचं भाषण ऐकून झाल्यानंतरचं आमचं एक चर्चासत्र असतं ते केलं, घरी निघून गेलो. काहीही माहिती नाही की असं सगळं होईल. त्याच्या दुसऱ्या दिवशी परत हा किस्सा की तोपर्यंत आय गेस त्याच्या दुसऱ्या दिवशी तर कुठली सभा नव्हती, तो शेवटचा दिवस होता आणि 5 वाजता प्रचार संपतो. माझे आले होते पिरियड्स, तर मला इतकं ते त्याच्यामध्ये म्हणजे पोटात खूप दुःख, चक्कर वगैरे येते वगैरे तसं सगळं झालेलं होतं. तर मी ट्रेनमध्येच बसले, मला ट्रेनमध्येच चक्कर आल्यासारखं झालं. मी मुलुंडला उतरले, मुलुंडला एका पोलिसाला सांगितलं की प्लीज मला एखादं वॉशरूम शोधून दे, माझ्यात ती एनर्जीच नाहीये. त्याने ते शोधून दिलं, त्याने मला परत डाऊनच्या ट्रेनमध्ये बसवलं विचारून की तू कुठे राहते म्हणून मी परत टुवर्ड्स डोंबिवली गेले. तर मला असं नाही आज तर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, आपण असं कसं सुट्टी मारायची, म्हणून मी परत डोंबिवलीला उतरून सीएसटीची लोकल पकडली आणि मी झोपून गेले त्या ट्रेनमध्ये गोळी घेऊन. आणि असं करून मी जी ऍक्च्युअली माझी दुपारची शिफ्ट होती 12:30-1ची, मी 3-3:30ला पोहोचले ऑफिसला. ऑफिसमध्ये कोणालाच माहिती नाही माझ्यासोबत काय झालं, एवढी लेट कशी आली वगैरे वगैरे. फोनाफोनी करत होते, मी बॅगमध्ये टाकून झोपले होते वगैरे. सो एवढा माझा नॉर्मल दिवस सुरू होता. मला माहितीच नाही की मी अशी व्हायरल होते, हा सगळा कॉन्टेंट व्हायरल होते वगैरे, काहीही कल्पना नव्हती. सो हे जे काही आहे लोकांनीच केलंय, लोकांनीच ते व्हायरल करून टाकलेलं आहे. पण ते ॲज अ जर्नलिस्ट म्हणून तुम्हाला खूप काही भारी वाटतंय, आपण आता फेमस होतोय वगैरे, असं काहीही भूत आमच्या डोक्यात येत नाही. व्हायरल झाल्यानंतर कोणाकोणाचे फोन आले तुला?
फोन आले बऱ्याच लोकांचे. त्याच्यामध्ये आता आता त्याच्यामध्ये एक अशी पण गोष्ट असते की जे माझ्या ओळखीतले महायुतीचे समर्थक आहेत त्यांना ते फारशा गोष्टी पटल्या नाहीत, त्यांना त्या आवडल्या नाहीत. काही जणांनी त्याच्यामध्ये सपोज जर काही असा मिमिक्रीवाला कॉन्टेंट असेल किंवा मजा उडवणारा कॉन्टेंट असेल तर तो शेअर केला. पण ठीक आहे, तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता? जसं आपल्याला वाटतं की मला फ्रीडम ऑफ स्पीच आहे किंवा मला माझं काम करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि ते मी करते, तर ते समोरच्याला सुद्धा आहे. त्यामुळे जे ट्रोलिंग करतात त्यांना सुद्धा त्यांचं फ्रीडम ऑफ स्पीच आहे हे समजून सोडून द्यायचं त्यांच्या कर्मावर. ठीक आहे, करा. बऱ्याचदा असं असतं की तू जेव्हा हे केलंस तेव्हा याचा खूप म्हणजे ह्या टूल म्हणून पण वापरलं गेले सगळं. कारण महायुतीच्या विरोधातले जे सगळे आहेत मनसे, शिवसेना, त्यांनी ते क्लिपिंग्स करून टाकायला सुरुवात केली आणि मग ते व्हायरल झालं खूप जास्त. मी आत्ता इथं कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल बोलत नाही, जे घडल्या त्याबद्दल आपण बोलतो. तर आपलं हे काम जेव्हा असं वापरलं जातंय कुठून तरी आणि आपला हेतू तो नसतोच मुळात, आणि मग तो रंग दिला जातो ना की हे बघा अनुजा धाकरस ही कळत नकळत त्या रंगांवर रंगवली जाते. तर हे पण एक बॅगेज असतं ना की अरे हे अपेक्षित नव्हतं. किंवा महायुतीचे लोक विनाकारण तुला पाण्यात बघायला लागतात की याला ही प्रतिस्पर्धी गटाकडे गेली वगैरे अशा पद्धतीनं. पत्रकार म्हणून आपण तटस्थ असणं फार आवश्यक असतं. अशा वेळेला जेव्हा हे होतं त्याच्याशी सामना कसा केला असतो? त्याच्यात पण दोन गोष्टी आहेत. एक तर आपण स्वतः या सिस्टीममध्ये असल्यामुळे आपल्याला खूप गोष्टी माहिती असतात ज्या एक सर्वसामान्य म्हणून कदाचित मला माहिती नसत्या. तुम्ही जसं म्हणालात की अर्थात माझा एखादा कॉन्टेंट ना महायुतीच्या विरोधात सपोज आज जाणारा असेल तर तो नॅचरली त्यांचे विरोधक उचलून धरणार. बट सेम वे विरोधकांच्या विरोधात जेव्हा आम्ही बोलत असतो त्यावेळेला तो महायुतीला सुद्धा उचलण्यासारखा असतो. आता तो उचलायचा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे ना. मी इथे ह्यांना कोणाला जाऊन सांगते की बाबा मी यांच्या विरोधात बोलते, माझा कॉन्टेंट तुम्ही व्हायरल करा, हे मी करत नाहीये. वाटेल त्या एजन्सीज आपल्याकडे आहेत या सगळ्या गोष्टींचे तपास करण्यासाठी, वाटेल त्याने ते तपासावं सुद्धा. मी कुठल्याच राजकारणाशी त्यावेळेला बोललेले नाही वैयक्तिकरित्या, किंवा कुठल्याच राजकारणाला माझी स्वतःहून क्लिप पाठवली आणि सांगितले की बघा आज मला हे मिळालं वगैरे, हेही मी काही केलेलं नाहीये. सो जसं मी ह्यांच्यासाठी ते करत नाहीये तसंच मी ते त्यांच्यासाठी पण करत नाहीये. पण ह्यांनी व्हायरल करायचं ठरवलं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, आणि ह्यांनी व्हायरल करायचं नसेल ठरवलं तर हा यांचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी होते की बऱ्याचदा तुमचं ॲज अ पत्रकार म्हणून जर तुमचं काम खरोखर सच्च असेल तर सगळ्यात पहिले प्रयत्न होतो तो म्हणजे की त्या पत्रकाराची विश्वासार्हता मारून काढायची किंवा हाणून पाडायची. हा सगळ्यात पहिले प्रयत्न होतो आणि त्यातनं ते टॅगिंग सुरू होतं. कारण की हा कॉन्टेंट व्हायरल होण्याच्या आदल्या दिवशी ज्यावेळेला महाविकास म्हणजे ठाकरे बंधूंची सभा झाली त्याच्यात मी एक शेवटाला असं म्हणालेले होते, अगेन ते सुद्धा फार अनएक्सपेक्टेड होतं आणि त्याच्यामध्ये तो कुठल्या पक्षाचंही नाव नव्हतं. माझं वाक्य असं होतं की ज्यावेळेला मराठी विरुद्ध हिंदी हा वाद पेटतो त्यावेळेला हिंदी पत्रकार जशी हिंदीची बाजू लावून धरतात तशीच मराठी पत्रकारांनी जर मराठीची बाजू लावून धरली, जी माझी मातृभाषा आहे, जी या राज्याची भाषा आहे, त्या भाषेची बाजू लावून धरणं याचा अर्थ तुम्ही कुठल्या तरी पक्षाचे समर्थक आहात असा होत नाही. पण हे लेबल्स लावले जातात जेणेकरून तुम्हाला टार्गेट करणं खूप सोपं पडेल. मी मराठीची बाजू लावून धरणं, मी महाराष्ट्राची बाजू लावून धरणं किंवा मी मुंबईची बाजू लावून धरणं याचा अर्थ असा होत नाही की मी भाजप विरोधी आहे किंवा मी शिवसेना समर्थक आहे. हे अर्थ होत नाहीत. पण तुमची जर आता त्या क्षणामध्ये जर त्याच मुद्द्यावर अख्खी निवडणूक उभी राहिलेली असेल तर ते जर या डिरेक्शनने जाणार असेल अगेन समोरच्याच्या नजरेने तर ते पहिले ह्याची क्रेडिबिलिटी मारण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून ह्याच्यावर कोणी विश्वासच ठेवू नये. तर हे सगळं तुम्हाला माहिती आहे ना, हे आपण या सिस्टीमचा भाग आहोत त्यामुळे आपल्याला माहिती आहे की जर माझी अशी अमुक एक इमेज तयार करण्यात येत असेल तर त्याच्यामागे काय थॉट्स असू शकतात. ती समोरच्याची अपरिहार्यता सुद्धा असू शकते ट्रोल करणं, कारण ते त्या सपोज त्या बाजूचे आहेत आणि ते त्यांना डॅमेजिंग ठरणारं असेल तर हे त्यांना करणं क्रमप्राप्त आहे. मला माझं काम करणं क्रमप्राप्त आहे आणि माझ्या कामातनं जर एखाद्याला संधी उचलावीशी वाटत असेल तर ते त्यांना क्रमप्राप्त आहे. याच्यामध्ये मी कोणाच्याच बाजूने नाही. या सगळ्यामध्ये आपण एम्प्लॉई असतो, आपल्यामध्ये एक ब्रँड असतो. म्हणजे मुंबई तकसाठी तू काम करत असतेस, उदाहरणार्थ तू मुंबई तकसाठीच म्हणून. हे सगळं होत असताना आपल्याला काही आपण ज्यांच्यासाठी काम करतोय त्यांचे काहीतरी म्हणणं असतं, कारण अख्खा ब्रँड त्या बाजूने जायला लागतो. तर त्या ब्रँडकडनं पॉलिसी डिसिजन वाईज असं काही तुला सांगण्यात आलं होतं का, किंवा ब्रँड तुझ्या मागे उभा राहिला होता का या सगळ्या केसमध्ये? मागे उभं राहिलं असं म्हणण्यापेक्षा मला कुठे कामामध्ये अडवण्यात नाही आलं. मला हे आवडलं आणि तीच एक पावती होती की जी इटसेल्फ हे दर्शवते की मी कोणाचंही काम नव्हते करत. कारण माझ्या वरिष्ठांना माहिती आहे की मी कोणासाठी काम नाही करत. माझ्या वरिष्ठांनी आता कसं आहे, परत हा चष्म्यातनं पाहणं असतं ना, पण माझ्या वरिष्ठ मला रोज पाहत असतात. त्यांना माहिती आहे की जर मी आज अमुक एका नेत्याची टीका करते तर मी दुसऱ्या दिवशी तमुक नेत्याची पण टीका करते, हेही त्यांना माहिती आहे. हे तुमच्या बॉसलाच तुम्ही पहिले माहिती असतं ना, कारण तुम्ही न्यूजरूम मध्ये जास्त तुम्ही पारदर्शक कुठे असतात तर तुमच्या बॉस समोर असतात, कारण ते तुम्हाला 24 तास पाहत असतात तुमचं काम करत असताना. त्यामुळे त्यांना माहिती होतं.
हे कुठे होऊ शकतं की जिकडे सपोज माहिती आहे की अरे हे बायस्ड आहेत, हे एकाच बाजूचे आहेत, हे एकाच व्यक्तीसोबत असोसिएटेड आहेत किंवा त्याच व्यक्तीकडनं काही फेवर्स घेत आहेत, हे जर असतं तर कदाचित अडवण्यात आलं असतं. त्यांनी, मी मगाशी जसं म्हटलं की मी मराठीबद्दल जर एखादा मुद्दा मांडत असेल तर ह्याच्यामध्ये काहीच वावगं वाटण्यासारखं मला पण नाही वाटत, किंवा मी कुठल्या पक्षाबद्दल जर बोलले असते, उद्या जाऊन जर मी एखाद्या पक्षाबद्दल बोलले असते, आणि ते पण कसं आहे की तुम्ही जर बातमीला धरून बोलत असाल, म्हणजे उदाहरणाखातर की आज अमुक अमुक एक विकास झालेला आहे, एक काय ब्रिज बांधण्यात आलेला आहे, आणि त्याच्याबद्दल आता आपण उदाहरणाखातर बोलू की आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मिसिंग लिंक झाला, आपण बोललो मिसिंग लिंकचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून किंवा भाजपला सत्ताधारी पक्ष म्हणून किंवा महायुती म्हणून त्यांचं श्रेय, तर ही फॅक्ट आहे. मग ह्याच्यामध्ये का तुम्हाला कंपनी अडवेल जर तुम्ही असं श्रेय देत असाल तर? पण उगाच अवाजवी काहीतरी काढायचं, उगाच अवाजवी कोणाची तरी कौतुक करत बसायची वगैरे वगैरे, त्याच्यात मग तुम्हाला कंपनी अडवू शकते. पण जे तुम्ही फॅक्च्युअल बोलत आहात, जे तर्कसंगत बोलत आहात, त्याच्यामध्ये कंपनीने अडवण्याचा काहीच प्रश्न नाही. या सगळ्यामध्ये नंतरचा जो शाईचा जो मुद्दा आला पुन्हा एकदा, तर तेही तू सांगितलंस की तुम्ही सगळा एपिसोड बघितला की तो 2 तासानंतर ते रिमूव्ह करायला गेली आणि मध्ये खूप कमी शाई ती राहिली बोटावर वगैरे वगैरे. तर हे पण तू सगळा एपिसोड सांगितलेला आहेस, पण माझ्या मनात असं, माझ्यासारख्या अनेकांना असं वाटलं की वारंवार अनुजाला का प्रमोट केलं जातं या सगळ्यामध्ये. म्हणजे हे जे घडलं तर तुमच्या चॅनलमध्ये इतर अनेक कर्मचारी आहेत, इतर अनेक पत्रकार पण आहेत धडाडीचे, त्यांना का फ्रंटवर येऊ दिलं गेलं नाही, तू का? सो त्याच्यात पण अशी बॅक स्टोरी आहे की अँकर म्हणून आता तिकडे मी आणि हर्षदा काम करतोय, पण आमच्या चॅनलमध्ये इतरही जे काम करतात ते सगळेच जण ऑन एअर दिसत असतात. म्हणजे प्रत्येकाने त्या त्या परिस्थितीनुसार, त्या त्या वेळेनुसार ते लाईव्ह गेलेले आहेत किंवा ते व्हिडिओज करतात, एक्सप्लेनर्स करतात. सो प्रत्येक जण ऑन एअर दिसतोय. हा कुठेच बायस नाहीये की अमुक एकच व्यक्ती ऑन एअर जाणार. बरोबर. माझ्यासोबतच मग अर्थात आमचे संपादक आहेत किंवा अभिजित सर आहेत वगैरे, हे सगळेच जण ऑन एअर दिसतात. सो हा मुद्दा इथे गळून पडतो की एकच व्यक्ती ऑन एअर दिसते, कारण कोणीही जाऊन जर चॅनल पाहिलं तर त्याच्यामध्ये सगळेच जण ऑन एअर दिसतात. दुसरा मुद्दा, त्यावेळेला हे होतं, मतदान होतं. आता इथे काय येतं परत की आमचं ऑफिस आहे मुंबईतल्या प्रभादेवी इकडे. मी मगाशी जसं सांगितलं की मी आणि हर्षदा आम्ही दोघीकडे अँकर म्हणून काम करतो. हर्षदा राहते गिरगाव पट्ट्यामध्ये, त्यामुळे मी राहते डोंबिवलीला, आणि हर्षदा युजली मॉर्निंग शिफ्टला असते, मी युजली इव्हनिंग शिफ्टला असते. तर त्यावेळेला जेव्हा हे वोटिंगचं असतं, आणि हे पहिल्यापासून म्हणजे अगदी ज्यांनी कोणी लोकसभाचं वोटिंग किंवा विधानसभेचं वोटिंग पाहिलं असेल आमच्या चॅनलवर, त्यांनाही हे दिसेल की सकाळची सुरुवात ही हर्षदा करते आणि मी सकाळचं वोटिंग करून येते, कारण मला परत प्रभादेवीवरनं डोंबिवलीला जाणं शक्य नाहीये. सो मी सकाळी येतानाच, मी पहिली वोटर असते लिटरली, मी 7:30 उठून 7 वाजता जायचं, पटकन वोट करायचं आणि लगेच धावत ऑफिसला यायचं. आणि मी जशी येऊन ऑफिसमध्ये स्टुडिओमध्ये बसते त्याच्यानंतर मग हर्षदाला जेव्हा शक्य तेव्हा हर्षदा वोटिंग करून येते, कारण तिला गिरगाव जवळ आहे, ती पटकन जाऊन येऊ शकते, आणि ती ऑफिस आवर्स मध्ये म्हटल्यानंतर ती ऑफिसच्याही गाडीने जाऊ शकते, हे फिजिबल आहे जास्त. सो त्या कॉन्टेक्स्टने ते होतं की त्या वेळेला जेव्हा आम्ही दोघी ऑनर होतो तर हर्षदाचं वोटिंग त्यावेळेला झालेलं नव्हतं, वोटिंग माझं झालं होतं. आणि जे न्यूज रूम मध्ये होते उपस्थित तेही सेम, की ते मॉर्निंग शिफ्टला आलेले होते, ते संध्याकाळी जाऊन वोट करणार होते किंवा दुपारच्या सुमारास वोट करणार होते. सो न्यूज रूम मध्ये सुद्धा असं कोणी नव्हतं की जे वोट केलेले आहेत. मी एकटीच होते की जिने ते लावलेलं होतं. अजून एक माझा कलिग आहे, त्यानेही ते केलेलं आहे, निलेश म्हणून, आणि त्याचंही त्यावेळेला ऑनर गेलेलं होतं, पण ते नाही व्हायरल झालं. सो ज्याला कोणाला शंका आहे त्याने ते न्यूज रूम मध्ये, म्हणजे मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर जाऊन सर्च करावं, त्यांना मिळेल. मी आणि तो असे आम्ही दोघांनीही ते दाखवलेलं होतं. त्यातला मुद्दा फक्त एवढा होता की ते पहिले जेव्हा आलं तेव्हा आमच्याकडे अशा ह्याने आलं की काही लोक हे सोशल मीडियावर शेअर करतायत की शाई पुसली जाते म्हणून. तर मी त्यांना सांगितलं की मी आत्ताच वोट करून आले, सो माझ्या बोटावरची एकदम ताजी आहे, जरी 1.5-1 तास झालेला असला, आणि तिथे आम्ही फक्त 2-3 जणच होतो की जे वोट करून आलेले होते. तर मी त्यांना म्हटलं, आणि त्याला ते ॲसिटॉन लागतं. आता आमच्याकडे न्यूज रूम म्हणजे जे मीडिया हाऊसेस आहेत त्यांच्यामध्ये एक बेसिक मेकअप रूम असते, बरोबर, तर तिथे ते ॲसिटॉन होतं. त्यामुळे मग मी सांगितलं की ते द्या, आणि ते घेतलं आणि मग ते दाखवलं. आणि ऑलरेडी मी ऑनर आहे ना, सो वेगळा तुम्हाला कॅमेरा सेटअप बिटअप वगैरे सगळं काही लावत बसायची गरज नाहीये, त्यामुळे ते दाखवण्यात आलं. बरं, दाखवताना सुद्धा याचा स्पष्ट उल्लेख काय होते की हे आता पुसलं जातंय, 70 ते 80% पुसलं जातंय वगैरे, अशा कॉन्टेक्स्टने मी ते बोलले होते. दुसरं मी बोलले होते ते म्हणजे की याची निवडणूक आयोगाने वेळीच दखल घ्यावी, जेणेकरून अजून पुढचा बराच काळ आहे हे होऊ शकतं. याच्यामध्ये एकाही पक्षाचं नाव घेण्यात आलेलं नव्हतं, याच्यामध्ये कुठलेही आरोप करण्यात आलेले नव्हते. मुद्दा एवढाच होता की हे पुसलं जातंय, ही एक बाब आम्ही जबाबदार माध्यम म्हणून तुमच्या लक्षात आणून देतोय. आता त्याच्यात सुद्धा जर कोणी ट्रोलिंग करायचं ठरवलं असेल तर तो त्यांचा चॉईस आहे, तो त्यांचा मुद्दा आहे. पण मला इथे ते क्लॅरिफाय करायला आवडेल की पुढे ज्या वेळेला इलेक्शन्स होत्या, हा महापालिका इलेक्शन्स होत्या, त्याच्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत्या, त्यावेळेला इलेक्शन कमिशननेच हे ठरवलं की ही शाई ते परत नाही वापरणार, ती जुनी शाई वापरणार.
मग आता ज्यांनी ट्रोल केलं त्यांनी हे समजून घ्यावं, Correct. किंवा ज्यांना त्या ट्रोलिंगमध्ये एक आसुरी आनंद मिळाला आणि त्याच्यातनं त्यांनी आमचे मीम्स बनवले किंवा आम्हाला जे काही डिवचण्याचे प्रयत्न केले किंवा आम्ही काहीतरी जाणीवपूर्वक काही प्रयत्न करतो हे सांगण्याचे प्रयत्न केले किंवा हे मी मगाशी म्हटलं तसं की क्रेडिबिलिटी मारण्याचे प्रयत्न केले, मग त्यांनी पहिले ते बघावं की मग इलेक्शन कमिशनने ती शाई नंतर बदललीच, मग ती का बदलली? आणि हे आम्ही एकटे नव्हतो. मुद्दा हा परत की हे आम्ही जसं दाखवलं तसं इतरही माध्यमांनी दाखवलं नंतर, पण त्यातला कोणालाच ट्रोल करण्यात नाही आलं. याचं कारण काय आहे का आधीचा कुठला तरी मग गोष्टी काढण्यात आल्या का, हे सगळे त्यातनं प्रश्न पडू शकतात. अगेन हे कुठलेही आरोप नाहीत आणि एक माध्यम म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये जात पण नाही. आम्ही येतो, आमचं काम करतो, तुम्ही त्याच्यातनं ट्रोलिंग करायचं तर करा, उचलून धरायचं तर धरा, नाही काही करायचं तर तेही नका करू. कारण आमचा हा अट्टाहासच नाहीये की एखाद्या पक्षाने आम्हाला उचलून धरावं किंवा एखाद्या पक्षाने आम्हाला ट्रोल करावं मग आमची लोकप्रियता, हे काही अट्टाहासच नाहीये आमचे. या सगळ्यामध्ये आपण काम करत असताना तू तर डिजिटल मीडियामध्येच काम करतेस, त्यामुळे ट्रोलिंगचा आत्ता वारंवार उल्लेख झाला तो होतच असतो. तुला जिव्हारी लागलेलं ट्रोलिंग कुठलं आहे की तुला आवडलं नाही? हे म्हणजे आपण आपल्या पद्धतीने काम करत असतो आणि लोक मात्र वाटेल तसे बोलायला लागतात. आपण काय त्यांच्या तोंडात बोळा कोंबू शकत नाही, पण हे आवडत नाही आपल्याला, आपण इग्नोर करत जातो. तुला लागलेलं कुठलं ट्रोलिंग आहे सगळ्यात? मला एकच गोष्ट होती की ज्या वेळेला लोक तुमच्या वैयक्तिक आयुष्यात डोकवायचा प्रयत्न करतात, म्हणजे आता हे पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लाईफ म्हणतात ना, ते काही सेलिब्रिटीज म्हणतात ना की आमच्या मागे खूप पॅपॅरझी येतं वगैरे वगैरे, त्यावेळेला खूप लोक असं म्हणत असतात की अरे तुम्ही आहातच एका ग्लॅमरस वर्ल्डमध्ये आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये, तर हे सगळं तुमच्या प्रोफेशनचा भाग आहे. आय गेस हे करीना कपूर स्वतः सुद्धा म्हणालेली आहे, मी चुकत नसेल तर हे त्याच पद्धतीने आहे की आम्ही या क्षेत्रात आहोत म्हटल्यानंतर ही गोष्ट आम्ही आधीच ऍक्सेप्ट केली गेली पाहिजे की हे सगळं होणार, हे होणार, होऊ दे. ट्रोलिंगचा मनस्ताप नाही होत. मनस्ताप कुठे होतो की ज्यावेळेला तुम्ही म्हणजे अननेसेसरी गोष्टी त्याच्यासोबत जोडायचा प्रयत्न करता. सो काही जण कॉमेंट्समध्ये तुम्हाला जेलमध्ये टाकलं पाहिजे किंवा तुमच्या घराचे पत्ते टाकतात, त्यावेळेला त्याचा त्रास होतो आणि तो त्रास अशा अर्थाने होतो की तुम्हाला जो काय त्रास द्यायचा आहे मला द्या. बरोबर. फॅमिलीवर कशाला येतात? ते काय तुम्हाला माहिती आहे की ते कोणाला मत देतात, कोणाला नाही देत, तुम्हाला माहिती आहे की ते कोणाच्या बाजूचे आहेत, कोणाच्या बाजूचे नाही आहेत. एकाची शिक्षा दुसऱ्याला देऊ नये हे आपलं संविधान सांगतं. बरोबर. तर तुम्ही हे का करता? म्हणजे तो तिथे प्रॉब्लेम येतो. ज्यावेळेला लोक घराचे पत्ते टाकायला लागतात कॉमेंट बॉक्समध्ये, ते खूप भीषण आहे. आणि मला असं वाटतं की म्हणजे ठीक आहे, प्रत्येकाचं आपापलं प्रोफेशन आहे, जे ट्रोलिंग करतात त्यांचं ते प्रोफेशन असावं, ते त्यांनी पाळावं सुद्धा. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा, पण हे करणं गरजेचं नाहीये. मला ते थोडं पटत नाही. आता मी आणि ट्रोलिंगचा एक फक्त मुद्दा मला ऍड करायला आवडेल की हे सगळं ट्रोलिंग होण्याच्या आधी ना गेल्या वर्षी सुद्धा 2 घटना घडलेल्या होत्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश दस यांच्या जी मुलाखत, ऍक्च्युली 3 मला, आणि आज मला आवर्जून हे सांगायला आवडेल, थँक्यू सो मच, मला आज फायनली ती संधी मिळाली. त्याच्याही आधी मुंबईत बैठकमध्ये आदित्य ठाकरे यांची मुलाखत झाली आणि त्या बैठकीमध्ये 3 अँकर्सने आम्ही ती मुलाखत घेतलेली होती, ज्याच्यामध्ये साधारण मी चुकत नसेल 40 मिनिटं ती मुलाखत झालेली असेल आणि एक शेवटाला रॅपिड फायर होता. आणि ते रॅपिड फायरच्या सुद्धा शेवटाला एक प्रश्न होता खूप कॅज्युअल की मुलाखत एक लाईट नोटवर एंड व्हावी म्हणून, की लग्न कधी करणार. बरं. मी अजूनही लोकांच्या काही कॉमेंट्समध्ये किंवा हे ट्रोलिंग होतं त्याच्यामध्ये की अरे तुम्ही बाकीच्या ना, म्हणजे भाजपच्या लोकांना तुम्ही एकदम असे मुद्दामून टार्गेटेड प्रश्न विचारणार आणि ह्यांना मात्र लग्नाचे प्रश्न विचारणार. ते 40 मिनिटांच्या मुलाखतीमध्ये तुम्ही जाऊन बघता का की त्यांना काय प्रश्न विचारण्यात आले, रॅपिड फायर मध्ये काय विचारण्यात आले. बरं, ज्या वेळेला महायुतीतल्या नेत्यांना सुद्धा रॅपिड फायर मध्ये, आता त्यांची लग्न झाली आहेत म्हणून त्यांना लग्नाचे प्रश्न नाही विचारले जात, पण त्यांना काहीतरी वेगळे लाईट नोटचे प्रश्न विचारलेच जातात. जसं की आता फडणवीसांना नाही का विचारले जात पुरणपोळ्यांबद्दल, विचारले जातात ना. मग हा प्रत्येक मुलाखतीचा एक भाग असतो की त्याच्यामध्ये एखादा लाईट प्रश्न हा येतोच. आणि तर ते तसं ते होतं, तर ते अजूनही लोक बोलतात. आणि मला खरंच म्हणणं आहे की तुम्ही प्लीज जाऊन ती पूर्ण मुलाखत बघा. त्या मुलाखतीमध्ये सिरियस सगळे प्रश्न होते आणि एक शेवटाला तो प्रश्न होता कट्टू सुरेश धसांची मुलाखत. त्याच्यामध्ये सुद्धा काहींचं असं म्हणणं होतं की एवढं सिरियस प्रकरण आहे तुम्ही हसू कसे शकता. अरे पण तो नेता बघा. माझा प्रश्न त्यांना काय होता की तुम्ही आका म्हणून बोलताय, मी काय विचारते धनंजय मुंडे जर आका असतील तर तुम्ही त्यांचं नाव का घेत नाहीत, हा माझा प्रश्न तर सिरियस आहे. त्याच्यावर ते जोक मारत असतील तर माझा नाही दोष. बरोबर. पण ते सगळं व्हायरल झालं. म्हणजे माझं हेच म्हणणं आहे की व्हायरल करणाऱ्यांनी सुद्धा ही लक्षात घ्यावं आणि जे फक्त व्हायरल कॉन्टेंटवरनं आम्हाला जज करतात त्यांनी पण हे बघावं. त्यांनी संपूर्ण मुलाखती पाहाव्यात आणि मग ठरवावं की आम्ही खरोखर प्रश्न तसे तेवढेच लाईट नोटवर विचारलेले असतात की आम्ही खरोखर काही गंभीर सुद्धा प्रश्न विचारले. या सगळ्यामुळं ही जी अदृश्य ताकद काम करते आहे सोशल मीडियावर, याचा स्ट्रेस येतो का डिजिटल जर्नलिझम करताना? एक अदृश्य ताण जाणवतो का? नाही, मी नाही घेत तो.
अगेन की तुम्हाला काही गोष्टी जसं ऍक्सेप्ट कराव्या लागतात तसं आहे. जसं तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही गोष्टी ऍक्सेप्ट करता की आपण कायम काही सुखी नाही असू शकत, कायम आनंदी नाही असू शकत, कधी ना कधी डिप्रेशन येतं, तुम्ही दुःखी असता, काही गोष्टी खूप म्हणजे डिसअपॉइंट करतात तुम्हाला. तसंच हे पण आहे, हे पण हा या प्रोफेशनचा भाग आहे की तुम्ही कुठल्याही ताणाशिवाय किंवा कुठल्याही ट्रोलिंग शिवाय वगैरे आत्ता होऊच असं शकत नाही की तुम्ही काम करताय. पण हा या प्रोफेशनचा भाग आहे हे समजूनच मी त्याच्यासोबत जाते. मी ताण घेत नाही जाणीवपूर्वक त्याचा. ओके, आता आपण अनुजा धाकरस बद्दल बोलूया. म्हणजे हे सगळं मला कळलं तुझ्या ऑफिसमधलं काय झालं, ऍक्च्युली कसं झालं. मगाशी बोलतो 2 छान संदर्भ तू दिलेस. एक तर तुला वाटलं की ती मुलाखत ती सभा मी कव्हर करायला पाहिजे, मला ती कव्हर करायची हे वाटणं, किंवा त्यानंतर सुद्धा वोटिंगच्या शेवटच्या दिवशी पोटात दुखत असून सुद्धा तुला वाटलं की मला ऑफिसला गेलं पाहिजे, हे वाटणं आहे ना, हा स्पार्क आहे. काही फरक पडला नसता. ॲज अ एम्प्लॉई तू ऑफिसमध्ये काम करू शकली असती, सभा झाली असती, बातमीदारी झाली असती, किंवा तू परत घरी गेली असतीस, सांगितलं असतंस ऑफिसमध्ये की मला बरं वाटत नाही, मी थांबते घरी, तर ओकेच म्हणाले असते. पण तसं न करता आपण कमिटमेंट म्हणून जातो. तुला बोलवल्याचं मला अजिबात दुःख वाटत नाही, की मला हे फार महत्त्वाचं वाटतं. आजच्या ह्या सगळ्या पत्रकारांमध्ये हे मिसिंग आहे असं मला वाटतं. मी एंटरटेनमेंटमध्ये काम करत असताना आम्ही फील्डवर जायचो, लोकांना भेटायचो. आता पत्रकारांवरनं बातम्या होतात, फोरमवरनं बातम्या होतात, एफर्ट्स घेतले जात नाहीत. तुझ्यात ते एफर्ट्स दिसले मला आत्ता बोलता बोलता. तर तुझ्याबद्दल तुला मुळातच पत्रकारिता करायची होती का, तुला पत्रकार व्हायचं होतं का, एक. आणि दुसरा प्रश्न, मी जेव्हा तुला ABP मध्ये बघितलं तेव्हा तू बॅकएंडला काम करत होतीस, तर तुला बॅकएंडमध्येच राहायचं होतं की हे ऍक्सिडेंटली तू इकडं आली आहेस? ऍक्सिडेंटली, म्हणजे जे माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे ऍक्सिडेंटल जर्नलिस्ट, त्याचसाठी आहे. त्याची सुरुवात पण अशी आहे, म्हणजे एक तर बरोबर या महिन्यात मला 10 वर्ष होत आहेत या क्षेत्रात येऊन, आणि मला खरं करायचं होतं, लॉयर व्हायचं होतं. सो मला लॉ करायचा होता. माझ्या भावाने असं सांगितलं त्यावेळेला की BA ला ऍडमिशन घेऊ नको, BA पेक्षा तू BMM किंवा BMS कर, त्याला काहीतरी त्या डिग्रीला अर्थ आहे जास्त BA पेक्षा. त्यातनं BMS तर मला नव्हतं, तर मी BMM केलं. मग BMM केलं तर 3rd इयरला जर्नलिझम निवडलं, त्यातनं इंटरेस्ट डेव्हलप झाला. पहिलाच जॉब मला ABP माझा लागला. ABP माझाला आले, अगेन तुम्ही जे भूक म्हणताय ना ती अशा अर्थाने की ABP माझाला आले, तर तेव्हा पण मी असं ठरवलं होतं की मी 1-2 वर्ष करेन, एक अनुभव घेईन आणि मग मी लॉकडे शिफ्ट होते. पण 2016ला जॉईन झाले आणि 17ला लगेच त्यावेळेला BMC आणि सगळ्या महापालिकांच्या निवडणुका लागल्या. सो त्याच्यात गेले वर्ष. तर ते झालं, त्याच्यानंतर लगेच UP, पंजाब वगैरे ह्या सगळ्या निवडणुका पण त्याच काळात होत्या, ते झालं. लगेच त्याच्या 1 वर्षाचा गॅप होता 2018चा, पण त्यावेळेला मला असा थॉट आला की अरे 1 वर्षात लोकसभा विधानसभा आहे, तो अनुभव का सोडू मी. BMC साठी थांबले तर हे पण करते आणि 2018 नंतर करू काय. वय मी 21व्या वर्षी जॉब करायला सुरुवात केली, त्यामुळे माझे वय पण होतं हातात की मी एक किती 23-24 वर्षांची असेल तोपर्यंत जेव्हा लोकसभा विधानसभा आल्या. म्हटलं हा अनुभव तर घेतलाच पाहिजे. बाय दॅट टाइम लोकसभा विधानसभा झाल्या आणि विधानसभा संपल्यानंतर आपल्याकडे सगळं महिनाभर त्यावेळेला 2019ला सगळ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. माझ्या भावाचं लग्न नंतर डिसेंबरमध्ये होतं, सो ते झालं. असं करत करत 2020 उजाडलं. 2020 मी तुला थोडं थांबवतो, 2020ला थांबवतो. तू ABP मध्ये करत काय होतीस? सो आज कसला अनुभव घेत होतीस तू? नाही, पण तो पण अनुभव खूप चांगला होता अशा अर्थाने की मला असं खूप वाटतं की त्याच्यामुळे खूप परिपूर्ण झाले मी. म्हणजे मुंबई तकमध्ये मी ऑन एअर दिसण्याच्या कॉन्टेक्स्टने पूर्णपणे परिपूर्ण झाले, इथनं खूपच प्रगल्भ झाले. पण ABP मध्ये कारण खूप हे आहे की खूप जे नवीन लोक येतात ना त्यांना दिसायला फार आवडतं, म्हणजे हे स्क्रीनवर दिसणं ह्याचं एक त्यांना वेगळं कौतुक असतं. त्यांना पण असतं, त्यांच्या घरच्यांना पण असतं, जे काय असेल ते. पण ही क्रेज खूप आहे लोकांमध्ये आणि आता ती जास्त आहे, कारण की आता डिजिटल खूपच आहे. म्हणजे इंस्टाग्राम वगैरे हे 2016ला तेवढं नव्हतं जेवढं आता आहे. तर आता सगळेच दिसत आहेत. मग त्याच्यात आपण कसं पाठी राहायचं, किंवा माझ्यामध्ये पण काहीतरी आहे मग मला पण दिसायचं, हे मला पण सांगायचं, ही एक आहे नॅचरली भूक खूप लोकांमध्ये तयार झालेली आहे. आणि त्याच्यातनं खूप जण त्याच्यामध्ये घाई करतात असं मला वाटतं की ते पटकन दिसण्याच्या ह्याच्यामध्ये जातात आणि मग मागच्या गोष्टी सगळ्या मागेच राहतात. आता मी ज्यावेळेला ABP मध्ये होते त्यावेळेला सगळ्यात पहिलं तर म्हणजे माझी सुरुवातच व्हॉइस ओव्हर कसा कट करायचा इथनं झालेली होती. सो व्हॉइस ओव्हर कसे कट करायचे मी शिकले, बाईट्स कसे कट करायचे हे शिकले. ते किती क्रिस्पी असले पाहिजेत. लोक फार काळ 1.5-2 मिनिटांचे बाईट स्क्रीनवर पाहू नाही शकत. तो क्रिस्पी 30 सेकंदांचा असला पाहिजे, पण तो परिपूर्ण असला पाहिजे. पत्रकार परिषदा तुमच्या 40-40 मिनिटांच्या होतात, त्याच्यातनं तुम्ही 30 सेकंदांचा तो जिस्ट करणं हे सुद्धा तुमचा एक अकलेचाच भाग येतो. PCR शिकले की जिकडनं सगळं जे न्यूज रूम मध्ये तयार होतं त्या सगळ्या गोष्टी त्या PCR कडनंच शेवटी ऑन एअर जातात. सो हे जे स्विचर आहेत, ऑडिओ आहे, बॅकएंडला काम करणारे प्रोड्युसर्स आहेत, बातमी लिहिणारी व्यक्ती, म्हणजे टेलिव्हिजन बद्दल बोलायचं झालं तर टेलिव्हिजनमध्ये शेवटी अँकर प्रॉम्प्टर वाचत असतो. मग त्याला ती बातमी देतंय कोण,
लोकांना असं वाटतं की तोच सगळं करतोय, तर ते तसं नाहीये. बॅकएंडला आम्ही ते बातम्या लिहायचो. म्हणजे अर्थात अँकरचं स्वतःचं एक वेगळं कौशल्य आहे. ऑन एअर तो ते कशा पद्धतीने मांडतो, अचानक आलेल्या ब्रेकिंग्स कशा उतरवतो, हे त्याचं वेगळं कौशल्य झालं. पण रुटीन जे बुलेटिन्स असतात ते सगळं पॅकेजिंग, रिपोर्ट्स तयार करणं वगैरे वगैरे, ह्या सगळ्यामध्ये मी तेव्हा होते. 8 आणि 11चं बुलेटिन मी त्यावेळेला काढायचे एबीपी मध्ये असताना. सो त्याच्यातनं ते सगळं होतं. मग ज्यावेळेला निवडणुका लागतात त्याचा एक खूप वेगळा भन्नाट अनुभव असतो. म्हणजे खूप लोकांना ती पण एक क्रेज असते की निवडणूक ऑन फील्ड करायची, ग्राउंड रिपोर्ट्स करायचे. न्यूजरूमचे वेगळे चॅलेंजेस असतात. तुम्हाला सगळं डेटा कलेक्शन करावं लागतं. सगळ्या महाराष्ट्रातले 288 विधानसभा मतदारसंघ किंवा 48 लोकसभा मतदारसंघ, सगळा त्याचा डेटा काढायचा. त्या ब्रेकिंग सतत लोकांना ब्रेकिंग्स हलती स्क्रीन लागत असते लोकांना, तर ते सगळं, ती टॅली सतत अपडेट करायची असते. ग्राफिक्स खूप लागतात. तुला हे आवडत होतं सगळं? भयंकर भयंकर. सो मी त्यावेळेला त्या सगळ्या ह्याच्यात नव्हते की हे निवडणुकांचा अनुभव मिळाले पाहिजे. पण तुला असं वाटत नव्हतं आपण दिसायला पाहिजे? नाही, कधीच नाही. आपण न्यूजरूम मध्ये ती एक अफवा होती की हिला पण अँकर व्हायचंय, कारण मी पीसीआरला खूप थांबायचे. आणि मी पीसीआरला यासाठी थांबायचे कारण मला ते खूप चॅलेंजिंग वाटायचं. तर मी त्याच्यामुळे पीसीआरला खूप थांबायचे. तर त्यातनं लोकांना वाटलं की हिला अँकर व्हायचं, पण मला नव्हतं व्हायचं. आणि हे सगळ्यात जास्त जर कोणाला माहिती असेल तर ते आत्ताचे जे माझे संपादक आहेत साहिल सर, त्यांना माहिती असणार आहे. कारण मी सुरुवातीला इथे ज्या वेळेला मला ते ऑन एअर टाकायला लागले त्यावेळेला उलट मी नाही म्हणायचे की मला नाही जायचंय, मला हे नाही करायचंय. का करायचं नव्हतं अँकरिंग? तुला नव्हतं, ते विचारच नव्हता. तुला असं वाटत नव्हतं आपण दिसावं? नाही, नव्हता, खरंच नव्हता. मी एबीपी मध्ये कोणी सांगावं की मी येऊन म्हटलंय की मला अँकरिंग करायचं. एबीपी मध्ये पण स्कोप मिळाला असतं ना. रादर त्यावेळेला एबीपी एवढं एस्टॅब्लिश चॅनल होतं, महाराष्ट्रातलं नंबर 1 चॅनल होतं. मी कधीच, तेव्हाचे संपादक राजीव खांडेकर माझे जे होते, त्यांना मी कधीच असं म्हटलेलं नाही की सर मला अँकरिंग करायचंय, कधीच नाही. किंवा माझे त्यावेळेला राहुल खिचडी तिकडे होते, कधीच त्यांना असं म्हटलेलं नाही की सर मला अँकरिंग. मग याच्यामध्ये ठीक आहे, हे तू काम करता का 2020 उजाडलं? हा, मग 2020 तर तो लॉकडाऊनच लागला. आणि मग लॉकडाऊन लागल्यानंतर मी अशीच एक दिवस, कोविड त्यावेळेला झालेला होता, तर मी अशीच त्या बेडवर काय करणार, काहीच उद्योग नाही. तुम्ही ऍडमिट आहात हॉस्पिटलमध्ये, दिवसभर कोणी तुम्हाला भेटत नाहीये, तुमच्याकडे कुठलं काही नाहीये, काहीच नाही, असेच बसले. त्याच्यात मी लिंक्डइनवर पाहिलं की मुंबई तक म्हणून एक नवीन चॅनल येत आहे, वेकेन्सी आहे. आणि मिलिंद खांडेकर, अगेन म्हणजे एबीपी आज जे काही आहे त्याच्यात खूप मोठं योगदान हे मिलिंद खांडेकरांचं आहे. अर्थात ते तुम्हालाही किंवा अनेक जे एबीपीचे आहेत मीडियामधले त्यांनाही माहिती असणार आहे. सो त्यांनी ते टाकलेलं होतं म्हणून मी ते ब्लाइंडली अप्लाय केलं की मिलिंद सर आहेत म्हणजे इथे काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी असणार आहेत, हे काहीतरी थातुरमातुर गोष्ट नाहीये. त्यातनं मी ते अप्लाय केलं. त्यातनं मी लिटरली जेव्हा अप्लाय केलं हॉस्पिटलमध्ये असताना, घरी येऊन ज्यावेळेला क्वारंटाईन झाले तेव्हा ते पहिलाच लॉकडाऊन वगैरे होता, त्यामुळे ते परत तुम्हाला घरी येऊन 7 दिवस क्वारंटाईन व्हावं लागायचं. त्याच्यात मी नाईट ड्रेसमध्ये इंटरव्ह्यू दिला, तेव्हाही मी हे सांगितलेलं की सर सॉरी, मी क्वारंटाईन आहे, माझ्याकडे असे प्रॉपर कपडे बिपडे घालून मी बसू शकत नाही. सो मी नाईट ड्रेसमध्ये लिटरली इंटरव्ह्यू दिला. त्याच्यात पण त्यांनी असे भयंकर काय काय, त्यावेळेला गलवानचा मुद्दा होता, सो गलवानबद्दल वगैरे असे सगळे प्रश्न विचारले. धारावीमध्ये ज्या पद्धतीने कोविडचं काम कसं सुरू आहे त्याबद्दल प्रश्न वगैरे विचारले. त्यातनं ते सिलेक्शन झालं. आणि सिलेक्शन झालं त्याच्यानंतर मग मी मुंबई तकला जॉईन झाले. मग तोपर्यंत सगळा कोविडचाच पिरियड होता. असं करत करत सगळ्या गोष्टी ना, ते गो विथ द फ्लो म्हणतात ना, त्या पद्धतीने झाल्या. एकही गोष्ट प्लॅन नव्हती किंवा. आणि नंतर मी ह्याच्यात इतकी सेटल झाले, मला ह्या सगळ्या गोष्टी इतक्या आवडायला लागल्या की मग मला लॉ मी सोडूनच दिलं. आता तुला काय आवडते? आता तुला स्क्रीनवर असणं आवडतंय का? आता स्क्रीनवर असणं आवडणं हा माझा कधीच मुद्दा नव्हता. काम जे मिळतंय तो फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे. म्हणजे आता सुद्धा मुंबई तक मध्ये माझ्याकडे 2 बुलेटिन्स होते, एक 6चं आणि एक रात्री 9चं. तर त्यातलं 9चं बंद करूया आपण आता, असं मीच एक प्रस्ताव ठेवला होता. सो असं कुठला अँकर म्हणेल की माझं बुलेटिन बंद करूया? कोणीच नाही म्हणणार. पण स्क्रीनवर दिसणं ही भूक नाहीये. तुम्ही जे मगाशी म्हणालात ना की पोटात दुखत असताना सुद्धा ऑफिसला गेलीस, मी मागे एक राजदीप सरदेसाईंचं एक कोट वाचला होता की तुम्ही ऑफिसमध्ये सहज रिप्लेसेबल असता, तुम्ही तुमच्या घरात रिप्लेसेबल नसता. सो तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही करताय त्याच्यामधले तुमच्या प्रायोरिटीज आणि असं काहीतरी तो एक कोट होता बेसिकली. त्यातनं हे डोक्यात असतं की एक पहिली गोष्ट की ह्या भ्रम ठेवणं की मी नाही म्हणजे तिकडे काहीच होणार नाही किंवा मी नाही गेले तर हे कामच होणार नाही, हा भ्रम तुम्ही नाही ठेवू, कोणीही ठेवू नये. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही सहज रिप्लेसेबल असता. असं काही नाहीये की तुमच्यातच काहीतरी दैवी शक्ती आणि जे बाकी कोणी करू शकत नाही. सगळ्या गोष्टी सगळे करू शकतात. तर तिथे आणि त्यावेळेला होतं की त्यावेळेला निवडणुका होत्या. इन्सिक्युरिटी येते आणि पुन्हा की आपल्याला गेलं पाहिजे. इन्सिक्युरिटी असं नाहीये, पण असं आहे की तुम्ही पण काही गोष्टी कमावलेल्या असतात, तुम्हाला कोणी आयत्या नाही दिलेत. माझ्या घरात कोणीही पत्रकारितेचं बॅकग्राऊंड, पत्रकारिता काय कुठल्याही असं काही ग्रेट फील्डचं बॅकग्राऊंड असलेलं नाही. साधा नोकरदार मिडल क्लास वर्ग असतो तसंच माझं अख्खं कुटुंब आहे. फक्त माझं राहतं कुटुंब नाही, एक्सटेंडेड फॅमिली सुद्धा सगळे असेच सर्वसामान्य आहेत. सो त्यांच्या म्हणजे त्याच्यातनं मला कुठेही पत्रकारितेचं कुठलंही काही मार्गदर्शन नव्हतं, कुठलेही ग्रेट पत्रकार माझ्या काही पहिल्यापासून ओळखीचे नव्हते. सो या सगळ्या गोष्टी सेल्फ अर्न्ड आहेत. शिशुपालने मला
शिशुपाल कदम म्हणून एबीपीला काम करतात. त्यांनी मला एबीपी मध्ये बऱ्यापैकी घडवलं आणि इथे आल्यानंतर मिलिंद खांडेकर आणि साहिल जोशी यांच्या मार्गदर्शनातूनच मी जे काय घडले ते घडले. तर त्यातला हा मुद्दा आहे की तुम्ही रिप्लेसेबल असता ही इन्सिक्युरिटी नाही आहे, पण हे आहे की हे तुम्ही खूप मेहनत करून कमावलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की ज्या वेळेला तुमची पण काहीतरी ज्याला आपण म्हणतो ना एक रिस्पॉन्सिबिलिटी, तुमची पण एक जबाबदारी असते. निवडणुका आहेत, निवडणुकांच्या वेळेला तुम्ही असं कसं सगळं सोडून देणार? ज्यावेळेला तुम्हाला चॅनलला तुमची सगळ्यात जास्त गरज आहे ना. सो तो एक मुद्दा. म्हणजे तुम्ही एक मला त्यावेळेस सांगितलं पिरियड्सचं आणि दुसरं कुठलं महायुतीच्या सभेचं. ती भूक आहे. ती भूक कशा अर्थाने आहे की अगेन ज्यांना असं वाटतं ना की आम्ही एकांगीच आहोत, तर त्यांनी हे समजून घ्यावं की ज्या वेळेला मी आदल्या दिवशी जर शेवटी मुंबई सगळ्यात मोठं आहे, मुंबई महापालिका सगळ्यात मोठी आहे, शिवाजी पार्कमधली सभा म्हणजे ती अंतिम सभा असते. तर ते जर मी ठाकरे बंधूंची सभा कव्हर करते, त्यातनं मला काही कॉन्टेंट मिळतोय जो मी उद्या जाऊन निकालाच्या दिवशी त्यातनं विश्लेषण करेन, तर ही सेम गोष्ट मला महायुतीची पण कळायला हवी ना. मला फक्त एकच बाजू कळून कसं चालेल? मला दुसरी बाजू पण कळणं गरजेचं आहे. त्यासाठी तो अट्टाहास होता. जर मी शिवाजी पार्कमधली ठाकरे बंधूंची सभा करून परत दुसऱ्या दिवशी ठाण्यातल्या ठाकरे बंधूंच्या सभेला गेले असते, मला फक्त ठाकरे बंधूंचंच कळलं असतं. मग मला फक्त शिवसैनिक मनसैनिकच कळले असते. मला इथले शिवसैनिक आणि इथले भाजपच्या त्या गोष्टी कळल्याच नसत्या. बरं, त्या सभेमध्ये गेल्यानंतर मी काय फक्त एवढ्याच गोष्टी नाही पाहिल्या की लोक बाहेरची आली आहेत वगैरे वगैरे. तुम्ही नेत्यांना ऑब्झर्व करता स्टेजवर, म्हणजे सभेला जाणं हेही मी खूप वेळा पाहिलेलं आहे की बरेचसे असे पत्रकार आहेत जे सभेला जातात आणि तिथे नुसते बसून असतात आणि फक्त नेता जे बोलतोय ते फक्त टाईप करून टाकून देतात. असं नसतं. सभेला खूप गोष्टी असतात ऑब्झर्व करण्यासारख्या. स्क्रीनवर लोकांना फक्त जो नेता बोलतोय तेवढाच दिसतो. स्टेजवर खूप मजा मस्ती चालू असते, खूप गमती सुरू असतात, खूप तुम्हाला नेत्यांचं बॉन्ड्स कळतात, कोणाचे कोणासोबत कसे बॉन्ड आहेत, कोणाची कोण आल्यानंतर चलबिचल वाढतीये, कोण कोणासोबत तिथे बोलायचे प्रयत्न करतंय, कोण कोणाला टाळतंय, कोणाचं कुठे लक्ष आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहता येतात सगळ्या. आणि तुम्हाला दिसतात, आता उदाहरणार्थ की मी त्या महायुतीच्या सभेला होते, देवेंद्र फडणवीस बोलतोय, पण देवेंद्र फडणवीस जे बोलतायत त्याच्यावर महायुतीतले बाकीचे नेते कोण काय रिॲक्ट होत आहे हेही तुम्हाला कळतं. तर ह्या अशा खूप गोष्टी आहेत की ज्या एका सभेला जाऊनच, ते ग्राउंड रिपोर्टचं जे महत्व आहे ते ह्यासाठी आहे की तुम्हाला तिथे जाऊनच त्या कळतात कुठल्या गोष्टीला लोक काय प्रतिसाद देत आहेत. म्हणजे भाषण 50 मिनिटं चालतं, मग त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीला टाळ्या येत आहेत, शिट्ट्या वाजतायत, लोक. तर हे जर मी फक्त ठाकरे बंधूंचं केलं असतं तर मी कसं अनालिसिस करू मग महायुतीच्या बाबतीत? आणि ही सेम गोष्ट आहे आता ज्या वेळेला बंगालच्या निवडणुका झाल्या, तर त्यावेळेला सुद्धा आता आमच्याकडे आजतक इंडिया टुडेची टीम तिकडे जाते रिपोर्टिंगला. सो काही मुंबई तकला असं विशेष जायची गरज भासत नाही, कारण ते मिळून जातं. पण मी माझ्या पर्सनल कपॅसिटीमध्ये तिकडे गेले. हो, मी गेले. मला स्वतःहून ती निवडणूक विटनेस करायची होती. आणि तिथे असं झालं की त्या स्वखर्चानं गेले, पूर्ण सगळा खर्च मी केला आणि मी गेले. तर ही ती भूक आहे कॉन्टेंटची. तुम्हाला कॉन्टेंटबद्दल भूक असलीच पाहिजे आणि राक्षसी भूक असली पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. ती साधी भूक नाही की 2 घास खाल्ले आणि पोट भरलं, नाही. कारण त्याच्याशिवाय तुम्ही तयारच होणार नाही. मी 2 दिवस बंगालला गेले, तर त्याच्यामध्ये मला ज्या दिवशी निकाल लागले त्यावेळेला माझ्याकडे बोलायला माझा असा कॉन्टेंट होता जो इतर कोणाकडे नव्हता त्यावेळेला तिथे असलेल्यांपैकी. तर ही ती भूक आहे. आणि त्याच्यामध्ये पण मी म्हणजे तिथे पण असं झालं, आणि हे माझ्या बॉसनाही माहिती नव्हतं त्यावेळेला की मी माझ्या पर्सनल कपॅसिटीमध्ये बंगालला जाते. तिथे झालंच असं की ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी जो मेन 2 तिकडचे, त्यांची लोक एवढी भिडली त्याच्यामध्ये, एवढे तिकडे राडे झाले. त्याच्यातनं मग मी सरांना फोन केला की सर इथे खूप मोठा राडा झालेला आहे, इन केस काही हवं असेल तर मला सांगा. मग त्यांनी मला विचारलं की तुला कोणी पाठवलं? म्हणजे कोणी पाठवलं नाही, मी स्वतः इथे आहे. तेव्हा त्यांना कळलं की मी कोणालाच नव्हतं माहिती. मी पर्सनल कपॅसिटीमध्ये गेले. रजा का टाकून? हा नाही, माझा जे वीक ऑफ होते त्याच्यात गेले. वीक ऑफ मध्ये गेले. रजा कशी मिळेल? रजा नाही मिळणार निवडणुकांच्या काळामध्ये. सो हे सगळं आहे की तुम्हाला खूप पर्सनल गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. मी अजूनही म्हणजे आमच्या न्यूजरूममध्ये सुद्धा किंवा असं कोणाला भेटून असते तेव्हा त्यांना सांगते की बऱ्याच लोकांचं असं असतं की आज हा सण आहे तो सुट्टी हवी, आज ह्याचं लग्न आहे तर सुट्टी हवी, मग घरात हे तर सुट्टी हवी. माझे एबीपीमध्ये मी 2016ला जॉईन झाले. माझी पहिली सुट्टी ही 2018च्या ऑक्टोबरमध्ये होती, जेव्हा मी लडाख ट्रिप प्लॅन केली. सो 2016 ते 2018चा ऑक्टोबर मी नॉनस्टॉप काम करत होते, फक्त वीक ऑफ, असं सुट्ट्या एकही नाही. म्हणजे कोणाचीही लग्न असू देत, काही गेट टुगेदर्स असू देत, कुठलेही फॅमिलीचे काही असू देत, मित्रमैत्रिणींची लग्न असू देत, किंवा आणि त्यावेळेला तर म्हणजे हे पण लोकांना सांगायला हवं की जर्नलिझममध्ये तुम्ही येता त्यावेळेला तुम्हाला सॅटर्डे संडे ऑफ नसतात. मला त्यावेळेला गुरुवार शुक्रवार ऑफ असायचे. मी गुरुवार शुक्रवारी घरी असायचे तेव्हा माझ्या घरचे सगळे ऑफिसला असायचे, ते शनिवार रविवारी घरी असायचे तेव्हा मी ऑफिसला असायचे. पण तरी सुद्धा यातल्या कुठलीही कारणं काढून मी कधी सुट्ट्या घेतल्या नाही. 2018ला जी सुट्टी घेतली त्याच्यानंतर डायरेक्ट 2019च्या डिसेंबरमध्ये माझ्याच भावाचं लग्न होतं म्हणून सुट्टी घेतली. या सगळ्यामध्ये आत्ता जे जर्नलिझम सुरू आहे त्याच्यावर खूप नावं ठेवली जातात.
आणि मलाही ते आवडत नाही व्यक्तिशः. TV जर्नलिझम ज्या पद्धतीचं सुरू आहे, डिजिटल जर्नलिझम ज्या पद्धतीचं सुरू आहे, वर्तमानपत्रामधलं जर्नलिझम जे काय चालू आहे त्याबद्दल तुला काय वाटतं? नाही, वर्तमानपत्र अजूनही आहेत. म्हणजे आहेत. पर्सनल कपॅसिटीबद्दल बोलायचं झालं तर मी अजूनही लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वाचते, कारण मला आजही ते पेपर म्हणजे ज्या डेप्थने त्याच्यामध्ये बातमी कव्हर केली जाते, जे अँगल्स देऊन त्याच्यामध्ये बातमी येते, ते मला वाचायला आवडतात. म्हणजे त्याच्यातनं तुमच्या ज्ञानात भर पडते. सो मला असं वाटतं की अजूनही वर्तमानपत्रांची क्रेडिबिलिटी आहे, पण ती जी सवय वर्तमानपत्र वाचण्याची जी आहे ती नव्या पिढीला लागलीच नाही. तिथे प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम प्रिंट मीडियाच्या ह्याच्याबद्दल नाहीये. म्हणजे काही जण हे म्हणतात की टीव्ही मीडियाची क्रेडिबिलिटी बऱ्यापैकी कमी होत चालली वगैरे वगैरे. मला हे प्रिंट मीडियाबद्दल तेवढं नाही वाटत. आणि अगेन मला हे पण वाटतं की मीडियाबद्दल जेव्हा हे लोक खूप म्हणतात ना की अरे आता काय राहिलं नाही वगैरे वगैरे, तर आपल्याकडे किती केसेस येतात ज्याच्यामध्ये की आपल्याला असं दिसतं की एखादा लॉयर फार डॅम्बिस निघाला किंवा एखादा डॉक्टर फार डॅम्बिस निघाला, काही फ्रॉड करतायत. खूप अशा गोष्टी आहेत समाजामध्ये की प्रत्येक क्षेत्रामध्ये कोण ना कोणतरी तुम्हाला डुबवणाराच असतो. हा, आणि म्हणजे ते त्या कलंक असतात त्या प्रोफेशनला. असे असतात, प्रत्येक प्रोफेशनमध्ये असतात. पण ज्यावेळेला तुम्हाला डॉक्टरची गरज भासते त्यावेळेला तुम्ही असं थोडी म्हणत बसता अरे डॉक्टरनं विकलेलेच असतात, अरे डॉक्टरनं असेच असतात. हे तुम्ही नाही म्हणत. तुम्ही 4 लोकांकडे चौकशी करता की हा मला आजार आहे, कुठला डॉक्टर चांगला आहे, कुठलं हॉस्पिटल चांगलं आहे. काही वेळेला तुम्ही स्वतःचे अनुभव घेता, स्वतःच ठरवता आणि अनुभव घेऊन येता. तुम्हाला आवडलं तर कंटिन्यू करता, नाही आवडलं तर परत तुम्ही दुसरा शोधता. तर हेच तुम्ही बातमीबद्दल करा. मी मानून चालते की बातम्यांमध्ये आज 100 ब्रँड्स असतील, त्यातले हेही मानूया आपण एक उदाहरण म्हणून, हायपोथेटिकली मानू की 70% आज तुम्हाला बरबटलेले वाटतायत, पण 30% तर चांगले आहेत. मग ते शोधणं तुमचं काम आहे. आणि ते का काम आहे? कारण की तुम्ही समाजात राहताय, एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे तुमचंही काम आहे की तुमच्या अवतीभोवती काय घडतंय तुम्हाला कळलं पाहिजे. मी खूप लोक अशी पाहते की जे म्हणतात राजकारणाशी माझा काय संबंध. अरे कसा संबंध नाही? तुम्ही घरात बाहेर पडणं सोडा, तुम्ही घरात सुद्धा राहायचं ठरवलं तरी सुद्धा सगळे डिसिजन तुमचे जे आहेत ते राजकारणीच घेत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही हे नाही म्हणू शकत की मीडिया असा आहे, मीडिया तसा आहे. खूप असा मीडिया आहे की जो आजही जेन्युअनली काम करतो आणि मला खूप अभिमानाने सांगायला आवडतं की त्याच्यामधला मुंबई तक हा भाग आहे आणि मी त्या ब्रँडसोबत अजूनही आहे. तर हे या अर्थाने आहे की म्हणजे मी ज्यावेळेला जर्नलिझमला गेले तेव्हाच आम्हाला हे सांगण्यात आलेलं होतं की रोज येताना इंडियन एक्सप्रेस घेऊन यायचा. त्यावेळेला मी ते फार लाईटली घेतलं, नाही वाचला. झाला तोटा मला त्याचा, पण तो तोटा मला नंतर भरून काढावा लागला. तर सतत 24 तास बातम्या पाहत राहायच्या, सतत बातम्या काही ना काहीतरी वाचत राहायच्या. यातनं मी ते माझं भरून काढलं, पण हे प्रॅक्टिकली लोकांना इतरांना शक्य नाहीये. पण जी लोक हे म्हणतात की मीडियाला काही हे नाही ते नाही वगैरे, मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रमाणात मीडिया आहे, तुम्ही तो शोधा. नाही, ह्याच्यामध्ये हे जे म्हणणं आहे ना तुझं, हे मान्यच आहे. कारण शेवटी किती भ्रष्ट सिस्टीम असली तरी काही लोक चांगले आहेत म्हणूनच देश पुढे चाललाय, नाहीतर मग सगळंच अवघड होऊन बसलं असतं. हे मला तुझं मान्यच आहे. आत्ता जी मुलं नवीन येत आहेत, जी पत्रकारितेतली तुझ्या वयातली सगळी मुलं मुली आहेत, ज्या पद्धतीनं जर्नलिझम चालू आहे, ते पाहता तुला तो आश्वासक चेहरा दिसतो का? मी तुला इथं का बोलवलं तर मला असा आश्वासक चेहरा दिसत नाही. म्हणजे नाहीच आहेत का असं माझं म्हणणं नाही, पण या कॅटेगरीमध्ये प्रश्न विचारणारा चेहरा किंवा असं दिसतं की हिच्यामध्ये एक दिसतंय मला की हिच्यात भूक आहे, की जर्नलिझम करते ती, अँकरिंग नाही करत आहे, असे दिसणारे किती चेहरे आहेत? समजा 10 असतील. तुलनेमध्ये मीडिया हाऊसेस किती आहेत, तुलनेमध्ये कर्मचारी किती आहेत आणि तुलनेमध्ये असे संपादक किती आहेत? तर हा आकडा हळूहळू कमीच होताना दिसतो मला. हा आकडा तुझं म्हणते ना चांगल्या लोकांना 30%, 70% भ्रष्ट आहेत असं म्हणजे सो कॉल्ड मानून चालू. पण 2012ला जास्त होते ना, म्हणजे चांगले होते. हे 30% आधी 50% होते, त्याच्याही आधी 70% चांगले होते. आता आकडा कमी होत चाललाय. असं का? हे वाढत का नाहीये? परत त्याला तेच आहे की प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. जर ही बाजू चुकीची काही प्रमाणात असेल तर समोरची बाजू काही प्रमाणात चुकीची आहे. मी माझ्या ओळखीत असे बरेच जण पाहिलेले आहेत की जे आजही बातमीचा त्यांचा पहिला सोर्स हा इंस्टाग्राम असतो. इंस्टाग्राम हा कसा काय सोर्स असू शकतो बातमीचा? त्याच्यात तुम्हाला 1 ओळीची बातमी दिसते, फार तर फार खाली कॅप्शनमध्ये 4 ओळी लिहिल्या असतील. ही बातमी वाचायची पद्धत आहे? नाही. आपले पूर्वज कसे बातमी वाचत होते? पेपरमध्ये तुम्हाला सविस्तर ती माहिती यायची, त्याच्यातनंच तुमच्या ज्ञानात भर पडू शकते. पुस्तक वाचन आपण का करायचो? नाही तर मग आपण पुस्तकाच्या 4 ओळीमध्ये कोणीतरी सारांश, जी सुरुवातीची प्रस्तावना असते तीच वाचून मोकळी झाली असते. लोक पुस्तक का अख्खं वाचायचे? कारण तुम्हाला त्यातनं डेप्थ कळते. सो सेम आहे. ठीक आहे, लोक प्रवासामध्ये पटकन एक जिस्ट समजून घ्यायचं आहे, काय घडतंय, अपडेटेड राहायचंय म्हणून इंस्टाग्राम वाचत असेल, विच इज फाईन. पण ही भूकच मेलेली आहे की आज मी सकाळी उठून पहिले पेपर वाचला पाहिजे.
खूप लोक हे कारण देतात की आमच्याकडे वेळ नसतो पेपर वाचायला. कसा वेळ नसतो? इंस्टाग्रामवर एक तास रील्स बघत असतात. तुम्ही फ्रायडे नाईट पार्टीज करत असता किंवा कधीही पार्टी करता, वेकेशन्सवर जाता, सगळं ठरवलं. मी मगाशी तुम्ही जे म्हणालात ना, प्रश्न विचारले ज्या पद्धतीने जातात ते, मला असं नाही वाटत की प्रश्न विचारायला हिंमत लागते. मला असं वाटतं की प्रश्न विचारायला तुमच्यामध्ये ती इच्छाशक्ती असावी लागते. तुमच्यात इच्छाशक्ती असेल, तुम्ही बरोबर विचारता. आणि त्याला दुसरी जोड अशी आहे की तुम्ही जर स्वतः स्वच्छ असाल तरच तुम्ही विचारू शकता, म्हणजे तरच ती इच्छाशक्ती होते. मी आज जर कोणाकडनं पैसे घेतले असते, आता हे पण आहे की खूप लोक तुम्ही स्वच्छ असाल तरी सुद्धा तुम्हाला डॅमेज करायचे प्रयत्न करतात किंवा तुम्हाला बिघडवण्याचे प्रयत्न करतात. जसं की तुम्हालाही पाकिट देण्याचे प्रयत्न होतात. खूप लोक ते पाकिट पत्रकार कुठून आले? कारण काही लोक घेत असतील कदाचित, त्याच्यातनं ते आले, किंवा काही लोक ऑफर करतायत म्हणूनही ते आलेले आहे. पण जे घेत नाहीयेत त्यांचं काय मग? म्हणजे जसं की मी ज्या वेळेला निवडणुका कव्हर केल्या, मी तिन्ही निवडणुका आता गेल्या 1.5 वर्षातल्या कव्हर केल्या, लोकसभा, विधानसभा आणि आताच्या स्थानिक स्वराज्य संस्था. या निवडणुकांमध्ये सुद्धा असं झालेलं आहे की तुम्ही काहींच्या मुलाखती घेताय किंवा काही लोकांना भेटायला जाताय, ते तुम्हाला काही ना काही स्वरूपाच्या काही ना काही गोष्टी ऑफर करायचे प्रयत्न करतात. मी त्यातली एकही गोष्ट घेतली नाही. म्हणून मला आजही मुंबई लोकलनच प्रवास करावा लागतो. माझ्या कुठेही गाडी मला घेता आलेली नाहीये 10 वर्षांमध्ये, ना मला कुठे मी घरं बैरं घेऊन ठेवलेली आहेत वगैरे. हे काहीही मी केलेलं नाहीये. हे का करू शकलेलं नाही? कारण मी फक्त माझ्या पगारावर जगते, त्याच्यामुळेच मी ते करू शकलेले आहे. पण हे आहे की तुम्ही ते घेतलेलं नाहीये. मी कोणाकडनं एक पैसाही घेतलेला नाहीये किंवा मी कोणाकडनं कुठलेही फेवर्स घेतलेले नाहीयेत. प्लस माझ्या संस्थेने सुद्धा ते घेतलेले नाहीयेत. प्लस माझे जे वरिष्ठ आहेत त्यांनीही ते घेतलेले नाहीयेत. म्हणून मला तो तिथनंही सपोर्ट आहे. मी एकटीच स्वच्छ असते आणि जर ती संस्था नसती किंवा माझे बॉस नसते तरी सुद्धा मला कदाचित यातल्या गोष्टी करता येऊ शकल्या नसत्या. पण जी पूर्ण हायरार्की आहे तीच स्वच्छ असल्यामुळे तुम्ही 4 गोष्टी करू शकता. अशा वेळेला आपल्या आजूबाजूला जेव्हा हे असे अशा ऑफरिंग स्वीकारतायत असं आपल्याला दिसायला लागतं, तेव्हा काय वाटतं? त्यांचं कर्म त्यांनी करावं, त्यांना काय पण एकूण जर्नलिझम डॅमेज नाही होत त्याच्यामुळे? होतं ना. पण म्हणून तर मग अगेन मी जे काय म्हणाले की मग हे लोकांनी आता पाहिलं पाहिजे ना. लोकांचं पण हे कर्तव्य आहे की तुम्ही कुठल्या सोर्सने बातम्या समजून घेण्याचं. मी उदाहरणार्थ सांगतो की एंटरटेनमेंट सेक्टर कव्हर करत असताना जेव्हा प्रेस कॉन्फरन्सेस व्हायच्या मोठ्या मोठ्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये, तेव्हा तिथे गेलं की प्रेस कॉन्फरन्स व्हायची, ती झाली की तुम्हाला एक भेटवस्तू मिळते. पत्रकारांना देतात काहीतरी, म्हणजे सगळे पैसे नसतात पण एक भेटवस्तू असते. एक काय बाबा, एक छोटासा चार्जर असतो, बॅटरी बँक असते, असलं तत्सम काहीतरी, पॉवर बँक. त्याला वाटी म्हणतात, पत्रकारितेच्या भाषेमध्ये त्याला वाटी म्हणतात. तर आधी आम्ही जायचो तर तिथे ठेवलेलं असायचं आणि ते काही काही लोकांना द्यायचं, हे मी समजू शकतो. नंतर अलीकडच्या काळात जेव्हा मी पत्रकारिता सोडली, त्याच्या आधी म्हणजे कोविडच्या आधीची गोष्ट, कारण नंतर एंटरटेनमेंट बंद झालं, तेव्हा पत्रकार आधी वाटीकडेच जायचे, आधी भेटवस्तूच घ्यायचे आणि प्रचंड गर्दी व्हायची त्याच्या भोवती मिळवायला आणि तुटून पडायचे, मला द्या मला द्या मला द्या मला द्या. त्याचा मला उभं आला आणि मला असं वाईट वाटलं की मी ह्याच इंडस्ट्रीचा भाग आहे. मी असा नाही आहे, मला बातमीच हवी असते, पण मी अशाच लोकांमध्ये राहतोय की असं आहे आणि ह्याच्यात मी नाही आहे. सो एका पण नंतर मी यातनं बाजूला यायचं ठरवलं की मी नाही हे टॉलरेट करू शकत आहे. असं तुला कधी नाही? मला उलट वाटलं की तिथेच संधी आहे. मग बरं, म्हणजे जर काही गोष्ट म्हणजे कसं आहे ना, जर छान कॉम्पिटिशन असती, आणि अजूनही आहे कॉम्पिटिशन पत्रकारितेमध्ये सुद्धा, पण छान कॉम्पिटिशन असती, हेल्दी कॉम्पिटिशन असती, तर आहेच. म्हणजे तुम्हाला भयंकर कष्ट आहेत, बऱ्याच गोष्टी वगैरे आहेत. काही लोक स्वतःहूनच जर ह्याच्यातनं विड्रॉ होत आहेत तर ते त्यांच्या कर्मानं होत आहेत. पण तिथे आपल्याला संधी आहे, कारण तुम्हाला मग जास्त कव्हर करायला मिळतं, तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने कव्हर करायला मिळतं, जे हिमतीचा भाग आहे. आता मला काही पॉलिटिशियन्स बाबतीत बोलायचं झालं तर आता एक आहेत, सपोज नितेश राणे. तर नितेश राणेंबद्दल बोलायचं झालं तर असं मी स्वतः कणकवलीला गेले त्यावेळेला मला असं जाणवलं की अरे इथे इतकी दहशत आहे की लोक बोलायलाच तयार नाहीत. बरं, कॅमेरा ऑफ केला ना ते सगळं बोलणार, ते सगळं बोलणार. पण कॅमेरा जसा लावला जातो, म्हणजे आज आपण तृणमूल काँग्रेसच्या तिथल्या दहशतीबद्दल बोलत असतो किंवा बिहारमधल्या गुंडागर्दीबद्दल बोलत असतो. महाराष्ट्रात काही कमी नाही. महाराष्ट्रात फक्त गुंडागर्दी ओपनली होत नसेल तरी सुद्धा, आणि हे फक्त मी आता राणेंचं नाव घेतलं म्हणून राणेंपुरतं सीमित नसलं पाहिजे, हे मला असं वाटतं. हे आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच असं राजकारण्यांबद्दलचं आहे की त्यांच्या त्या गडांमध्ये इतकं त्यांचं ते प्रस्थ तयार झालेलं आहे आणि इतक्या त्यांनी गोष्टी अशा सगळ्या वाटून ठेवलेल्या आहेत की त्याच्यामुळे लोक बोलायला घाबरतात. मग तुम्ही कॅमेरा घेऊन गेल्यानंतर ते बऱ्याचदा बोलतच नाहीत. मग आता इथे पत्रकारिता कुठे येते की हेच तुम्ही ऑनर बोला. मी तिथे ऑनर म्हणजे मी त्यावेळेला जेव्हा कणकवलीत गेले त्यावेळेला मी हेच म्हणाले की इथे लोक बोलायला अक्षरशः घाबरतायत. पण मग तिथे काय येतात, 2 गोष्टी येतात. तुम्ही लोकांकडे बोलायचं, लोक नाही करतात वगैरे वगैरे, एखाद दुसरा बोलतो तेवढं दाखवायचं, कट्टू तुम्ही यायचं त्याच्यामध्ये, आणि मग जे तुम्हाला ते ऑफेअर बोललेले असतात ते त्यांचं नाव न सांगता बोलायचं, माहिती द्यायची. हां,
की लोक तर म्हणजे समोर कॅमेरावर बोलायचं, जसं पेपरमध्ये येतं Correct. की सूत्रांत नाव न येतं. घेण्याच्या अटीवर. अटीवर, हा. असं हा. तसं आपण बोलायचं की हे कॅमेरावर ते बोलायला कम्फर्टेबल नाहीये, पण त्यांच्या बोलण्यातनं असं दिसतंय की ही व्यक्ती येऊ शकते किंवा ह्यांच्या बाजूने वारं आहे, हे तुम्ही बोलायचं. आणि प्लस हेही सांगायचं की लोक घाबरतायत बोलायला, इतकी इथे आत्ताच्या प्रमाणात दहशत आहे. प्लस हे जसं झालं त्याच्यानंतर मग मी ज्यावेळेला नितेश राणे आणि निलेश राणे यांचे इंटरव्ह्यूज केले, ते दोघांनीही खूप चांगल्या पद्धतीने, कुठलेही त्याच्यामध्ये आडकाठ्या नाही ठेवल्या. जे इम्प्रेशन बनवण्याचे प्रयत्न एका बाजूला सुरू असतात ते तिथे मला नाही दिसले. त्यांनी जे इतर चॅनल्सला ज्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली तशीच आमच्याही चॅनलला दिली. इंटरव्ह्यू घ्यायला वेळ दिला, इंटरव्ह्यू घेतले, आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा मी त्यांना हे दोन्ही प्रश्न विचारले की का इथे एवढी तुमची दहशत आहे की लोक तुमच्याबद्दल बोलायला घाबरतात. आता हे प्रश्न कोणी पत्रकार विचारतच नाहीत, ठराविकच विचारतात. म्हणजे मी एकटीने विचारलं असं माझं म्हणणं नाही, ठराविकच पत्रकार विचारू शकतात. त्या पलीकडे जाऊन मी त्यांना हेही म्हटलं तुम्ही दावे करता की तुम्ही विकास केला, भाजप म्हणते की भाजपने एवढा मोठ्या प्रमाणात विकास केला, मग का मशिदीत जाऊन मारू बिरू वगैरे अशा तुम्हाला गोष्टी बोलाव्या लागतात? तुम्ही मंत्रिपदावर आहात, तुम्ही अशी वाक्य कशी काय बोलू शकता? मग हे प्रश्न विचारण्याचं धाडस हे तुम्हाला करायलाच हवं. आणि हे मी त्यांच्या घरी केलंय. जस्ट इमॅजिन, मी राणेंच्या घरी बसले आणि मी राणेंनाच हा प्रश्न विचारते. पण त्याच्यातनं ह्या दोन गोष्टी दिसतात की एक तर तुम्ही ठरवलं, तुम्ही ती हिंमत दाखवली, तुमच्यात ती इच्छा असेल तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. असं नाहीये की असा कसा प्रश्न विचारणार, प्रश्न विचारला तर काहीतरी होईल वगैरे, असं काही होत नाही. त्यातनं तुम्हाला त्या नेत्याची पण बाजू समजून घेता आली पाहिजे की त्या नेत्याने सुद्धा ते प्रश्न घेतले. त्या नेत्याने माझ्यावर कुठलं बोट नाही ठेवलं, त्याने माझी अक्कल काढण्याचे प्रयत्न नाही केले, किंवा त्यांनी तुम्ही असेच आहात माझ्यावर कुठला टॅग लावायचा प्रयत्न नाही केला. त्या नेत्याने त्याची बाजू मांडली, त्याची उत्तरं दिली, झाला इंटरव्ह्यू. करेक्ट. सो हे करायचं, म्हणून मी म्हटलं ना, इच्छाशक्ती पाहिजे. ह्याच्यात हिमतीचा भाग येत नाही. तुमच्यात इच्छा असेल की हा प्रश्न मला विचारायचा आहे, तो मी विचारणार. मी ठाकरेंना सुद्धा हे प्रश्न विचारलेले आहेत. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची आमच्याकडे मुलाखत झाली, त्याने मी विचारलेले प्रश्न. मुंबईत मराठी माणूस चाळीतच राहिला, काही जण मुंबईच्या बाहेर गेले, तुम्ही मात्र तुमचे दोघांचीही नवनवीन घरं झाली. हे विचारण्याचे तुमच्यामध्ये हिमतीचा मुद्दा नसतो, ही इच्छाशक्ती असावी लागते, तरच तुम्ही ते विचारू. या सगळ्यामध्ये सगळं जर्नलिझम फक्त पॉलिटिक्स भोवतीच फिरते असं मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये. पूर्वी बघ, म्हणजे वेगवेगळ्या चॅनल्सवर शेतीच्या बातम्या असायच्या, मनोरंजनाच्या बातम्या असायच्या, काही म्हणजे असं वेगळं स्पोर्ट्स, व्हरायटी होती. व्हरायटी होती, आणि ते सगळं प्लॅटर होतं. प्रोग्रामिंग असायचे, खाद्य संस्कृती पण दाखवली जायची, सर्वसमावेशक होतं, कारण आयुष्य सर्वसमावेशकच असतं. अलीकडच्या काळामध्ये फक्त पॉलिटिक्स सुरू आहे, फक्त. म्हणजे मला असं आठवत नाही की ग्रामपंचायत इलेक्शन सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणे दाखवल्या गेल्या, म्हणजे जसं की अगदी अमुक अमुक नेता अमुक अमुक विजयी, अरे कुठलं तरी कोपऱ्यातलं ते छोटंसं गाव, आणि त्याच्यात एवढं मोठं चाललंय, तुम्ही सॅटेलाइटवर दाखवताय. तर मी मुंबईतची पत्रकार म्हणून तुला विचारत नाहीये, एक सर्वसमावेशक माणूस म्हणून आपली भूक असते ना, की मला हे पण आवडतं, मला ते पण आवडतं, मला ते पण आवडतं. जसं तू एखाद्या नेत्याला प्रश्न विचारतेस, उद्या तसाच एखादा मोठा ऍक्टर आला तर त्याला पण विचारशीलच ना तू, कारण ते इनबिल्ट आहे प्रश्न विचारणं. पण ते मिसिंग आहे आत्ताच्या जर्नलिझममध्ये. हे महाराष्ट्राच्या एकूणच सांस्कृतिक पोषणाला अशक्त बनवणार आहे असं मला वाटतं. तुझं काय मत आहे? त्याच्यातली निरीक्षणं अशी आहेत की सुरुवातीला हा सगळा कॉन्टेंट जो आहे हा फक्त टीव्हीवर दिसायचा, त्या पलीकडे दुसरा काही ऑप्शनच नव्हता. त्यामुळे लोक सुद्धा सगळे कॉन्सॉलिडेट तिथे व्हायचे की दुपारी 2ला हा शो लागणार आहे, अख्खं जग ते बघायला जायचं. सेम वे हे सिरियल्स, मूवीज ह्यांच्याबद्दल पण झालं बघा. थिएटरमध्ये जाणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं, पण म्हणून मूवीज बघणारा प्रेक्षक वर्ग नाही कमी झाला, तो OTTवर शिफ्ट झाला. सो हे सेम बातम्यांचं झालेलं आहे की जसं बातम्या त्या 4 चॅनल्सच्या पलीकडे त्याची माध्यमं जशी वाढली, की सोशल मीडिया आलं, OTT प्लॅटफॉर्म्स आले, YouTube आलं, तर ते त्यांचे इंडिपेंडेंट प्लॅटफॉर्म्स तयार झाले आणि ते लोकांना बसल्या जागी मिळतात. आज मला बघायचं असेल एखादा प्रोग्राम, मी माझ्या रूममध्ये बसून सुद्धा बघू शकते. मला ऑल द वे हॉलमध्ये जाऊन तो टीव्ही लावून बसायची गरज नाही, आणि ते त्यांच्या वेळेनुसार बघायची गरज नाही. तुम्ही एंटरटेनमेंट किंवा स्पोर्ट्सचं सेगमेंट रात्री 8 वाजता लावणार, म्हणून मी दिवसभर वाट बघून 8 वाजता तिकडे बघत बसायचं, आणि त्याच 8 वाजता तिकडे एखाद्याला बातमी किंवा एखाद्याला सिरियल बघायची असेल, मॅच बघायची असेल, तर ही अडवणूक जी पहिले व्हायची ना ती आता होत नाही, कारण आता मला सगळ्या गोष्टी माझ्या मोबाईलवर आहेत, आणि त्या मोबाईलवर माझ्या मर्जीने मला ज्याला पाहिजे, मला ज्याचं पाहिजे त्या मी पाहू शकतो. तुम्ही आज सपोज स्पोर्ट्स बद्दल म्हटलं की आज मला विराट कोहली बद्दल दाखवायचं, पण नाही, मला अजिंक्य राणे बद्दल बघायचं, तर मला रोहित शर्माची मुलाखत. पण हे राजकारणाबद्दल पण व्हायला पाहिजे ना, ते कसं टीव्हीवर दिसतंय फक्त? कारण तेच झालंय, त्याच्यामध्ये असं आहे की राजकारणाचं पण तसंच आहे, टीव्हीवर तर पुरता ते मर्यादित नाही राहिलेलं आहे, त्याचेही वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत. मी जे मगाशी म्हणाले क्रेडिबिलिटी मारण्याचं, तर त्याच्यातला तो एक मुद्दा आहे की काही पॅरलल मीडिया तयार झालेत, आणि ते काय करतायत, ते एका विशिष्ट गोष्टी
पोहोचवण्याचा प्रयत्न करतातच आहेत, पण ॲट द सेम टाइम ते जे ज्याला मेनस्ट्रीम मीडिया आहे त्यांची क्रेडिबिलिटी पहिले मारण्याचा प्रयत्न करतात. सो तुम्हाला त्यांच्या थंबनेल्सवर किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये आमच्यासारख्या किंवा इतर सगळ्या चॅनल्सची शीर्षकं पाहायला मिळतील आणि मग त्यांचा हापणा, त्यांचा तोपणा असं नावावर ते सगळे कॉन्टेंट चालवायचे, त्यांची क्रेडिबिलिटी मारायची आणि तो जो सगळा वर्ग आहे जो हा कॉन्टेंट ऍक्च्युअली पाहायचा त्यांना इकडे वळवून घ्यायचं, जो त्यांनी पॅरलल मीडिया तयार केलेला आहे, आणि मग तिकडे तेच एकांगी विचार पेरत राहायचे. त्यातनं जो पाहणारा ऑडियन्स आहे तो त्याच एकांगी विचारासकट पुढे जातो आणि मग तो फक्त आत्ता अंधभक्त हा टॅग एका विशिष्ट गोष्टींबद्दल आहे म्हणून मी तो त्यांना लावत नाहीये, बट ह्याच्यातनं हाच प्रॉब्लेम होतोय की लोक एकांगीच विचार करायला लागले कारण त्यांना तेवढाच फीड होतोय. पण मग एका केसमध्ये हे जे युट्यूबर्स आता तयार झालेले आहेत, पॉडकास्ट आलेले आहेत, मोठमोठे कलाकार, मोठमोठे पॉलिटिशियन्स अलीकडच्या काळामध्ये मेनस्ट्रीम मीडियाला इंटरव्ह्यू देताना दिसत नाही. त्यांना जेव्हा फुरसतीत बोलायचं असतं तेव्हा ते पॉडकास्टच निवडतात. हे अपयश म्हणायचं नाही का मेनस्ट्रीमचं? कारण त्याच्यामध्ये पण मग आता तो तर आता हा प्रत्येक नेत्याचा चॉईस आहे, पण मला हे पण दिसतं की ज्यावेळेला निवडणुका असतात वगैरे वगैरे मुळात आता व्हरायटी खूप वाढलेली आहे. मी मगाशी जसं म्हणाले की हे फक्त आता 4 चॅनल पुरतं मर्यादित राहिलं. फ्रान्सच्या अध्यक्षाला हो पॉडकास्ट का करावं असं वाटलं, एखादा विशिष्ट खाजगी, तो का नाही एखादा मीडियावर आला? बीबीसी सारखं चॅनल होतं, रीच आहे त्याच्यावर पण त्या विचार पण करायला पाहिजे का मीडिया म्हणून की आज हे लोक आपल्याकडे येत नाहीयेत. पण तेच मी म्हटलं की हे जे सगळं पॅरलल तयार झालेलं आहे ना, उदाहरणाखातर जी सगळी नवीन पिढी आली, आपल्या पिढीला म्हणजे माझी तर कदाचित ती शेवटचीच असेल, पण तुमच्या पिढीला वगैरे ती एक सवय होती की एका विशिष्टच वेळेला विशिष्ट शो विशिष्ट चॅनलवर लागणार आणि तेच पाहिजे. पण जी नवीन पिढी आली त्यांना व्हरायटी मिळाली, सो ते त्या गोष्टींपासून डिसअसोसिएट झाले. पण तुझ्यासारखी जी जनरेशन आता पत्रकारितेमध्ये धडाडून काम करू पाहते आहे त्यांना हे डिमोटिवेट करणार का नाही की तो माणूस? म्हणून तुम्ही डिजिटलला काम करते, म्हणून मी टीव्हीला नाही. मी टीव्ही सोडण्याचं कारण हे त्यावेळेला मी हा विचार केला नव्हता, पण ज्यावेळेला मला परत टीव्ही मधनं ऑफर्स आल्या इथे असताना त्यावेळेला मी हाच विचार केला की डिजिटल जास्त तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवतं सुद्धा, आणि डिजिटलमध्ये तुम्हाला खूप गोष्टी करायचं जे स्वातंत्र्य आहे किंवा प्रयोगशीलता जी आहे ही आहे. टीव्ही मला अजूनही वाटतं की ते एका साच्यातच राहिलेले आहेत, तर तसं डिजिटलचं नाहीये. शेवटचा प्रश्न विचारतो मग आपण थांबूया. या सगळ्यामध्ये आता अनेक म्हणजे असं चित्र आहे की आता पत्रकारिता काही उरली नाही. असं अनेकदा झालेलं आहे की कोल्हापूर, सांगली आणि असं काही युनिव्हर्सिटीजमध्ये जर्नलिझमला जो पूर्वी खूप सारा वर्ग जायचा, म्हणजे 30 जागांसाठी 100 मुलं अप्लाय करायची, आता खूप ओस पडलेले वर्ग आहेत ते. कारण आता सगळ्यांना काय ते PR मध्ये जायचंय, मार्केटिंग मीडियामध्ये जायचंय, जर्नलिझमकडे खूप कमी लोक येत आहेत. आत्ताचा काळ कसा आहे, तुला काय वाटतं? जर्नलिझम करायला स्कोप आहे प्रोव्हायडेड आत्ता जे आजूबाजूला मीडिया हाऊसेस आहेत त्यांची जी काही फिलॉसॉफी आहे, जी काही दबावतंत्र असतील आजूबाजूला, ते पाहता ज्याला ऑनेस्टली पत्रकारिता करायची आहे त्याला स्कोप आहे का? भरपूर स्कोप आहे, भरपूर. आणि लोकांनाही हवंय की तुम्ही आमच्याकडे या, आमच्या समस्या जाणून घ्या, आमच्याकडचा हा इश्यू कव्हर करा, ते इश्यूज कव्हर करा. हे सगळ्याला अजूनही स्कोप आहे, असं अजिबात झालेलं नाहीये. जसं आपण म्हणतो की टीव्ही मीडिया आल्यानंतर प्रिंट मीडियाचं काय झालं असतं, प्रिंट मीडिया नाही मेला. प्रिंट मीडिया अजूनही तग धरून आहे. फॉर्मॅट्स बदलले असतील, जे काय असेल ते, त्याच पद्धतीने जर्नलिझम सुद्धा मरणार नाही कधीच. जर्नलिझमची सुद्धा भूक आहे. पण आपण जर्नलिझम ज्यांच्यासाठी करायचं, ज्या ब्रँडसाठी, ते सगळे ब्रँड्स विशिष्ट एका पॉईंट पर्यंत ताटाखालचं मांजर झालेले दिसत आहेत ना वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या. मग तो दबावतंत्र येत नाही का, ही बातमी करायची आणि ही बातमी नाही करायची? असं नाही होत आणि असं सरसकटीकरण पण नाही होत. म्हणजे मी म्हणूनच म्हटलं ना की जर 70% भाग बरबटलेला असेल तरी सुद्धा 30% भाग आहे चांगला. तर आता लोकांनी पाहताना ह्या गोष्टी पाहायच्या की तुम्ही दोन्ही बाजू बघतायत का. मुळात हा अलर्टनेस, जसं मी म्हटलं नाण्याला दोन्ही बाजू आहेत, आमचं जसं कर्तव्य आहे दोन्ही बाजू दाखवणं, त्याच पद्धतीने प्रेक्षकांचं किंवा एक सामान्य नागरिकाचं सुद्धा ते कर्तव्य आहे की तुम्ही दोन्ही बाजू पाहणं. करेक्ट. तुम्ही एकच बाजू पाहू शकत नाही. ज्यावेळेला तुम्हाला पण पाहताना सेन्स असला पाहिजे की हा माणूस रोजच ह्यांचं कसं कौतुक करतो किंवा रोजच ह्यांचं कसे टीका करतो, मग आपण आज एक दिवस दुसरी बाजू पण पाहूया ना. भले ती मला पटणार नसेल, मी पाहतो, मी त्याचं क्रिटिकल अनालिसिस करतो आणि मग मला पटलं नाही तर ठीक आहे. ओके. आणि एक मला शेवटाला त्यात ऍड करायचं, मगाशी माझा तो उल्लेख राहिला त्याने की नवीन पिढीच्या बाबतीत पण असं आहे. अगेन ते एकतर फक्त दिसण्याची भूक ही मला फार जाणवते बऱ्याच लोकांमध्ये. तर मला असं वाटतं की ठीक आहे, दिसायचं तर दिसतो, ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण थोडं बाकीच्या पण गोष्टी शिका. आणि त्याची ना, आता मी परवाच एकाशी बोलत असताना त्याने असं म्हटलेलं आहे की काही जण खूप अर्ध्याच हळकुंडानं पिवळी झालेली आहेत. तर तसं होऊ नका. तुमचं आधी भरपूर वाचन असलं पाहिजे, तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे, मग दिसायला हवं तेवढं. आणि लोकच तुम्हाला डोक्यावर घेतात.
तुम्हाला काहीही विशिष्टसाठी करावं लागत नाही. म्हणजे काही लोकांचं ते असं असतं ना की मी आज दिसणार आणि मग मी ते 100 प्लॅटफॉर्मवर शेअर करत बसणार, मग ते व्हायरल होणार. स्वतःहूनच व्हायरल करण्यासाठीचा तो अट्टहास करत राहायचा. कशाला? फोमो. हा, कशाला? तुम्ही काम केलं, तुमचं नाणं जर खणखणीत असेल ना तर ते वाजणारच. तसं आहे ते. तर तुम्ही काम करण्यावर फोकस करा. मी कशी फेमस होईन, मी कशी दिसेन, मी कशी व्हायरल होईन, मला कशी लोक डोक्यावर घेतील, ही भूक ठेवू नका. ओके. अनुजाला आता ते ऍक्सिडेंटल पत्रकार झालेलीच आहे. आता व्हॉट नेक्स्ट? पुढे काय दिसतंय? मी मगाशी म्हटलं तसं मी गो विथ द फ्लो सोबतच आहे. तो मी मुद्दामून काहीच प्लॅन करत नाही. काही गोष्टी आता मधल्या काळामध्ये सुद्धा काही ऑफर्स येऊन गेल्या, बऱ्याचशा ऑफर्स येऊन गेल्या. त्याही वेळेला मी विचार केला की मी हे करू शकते का, ते करू शकते. मी मध्ये एकदा सिरियलमध्ये पण काम केलं. त्याही डिरेक्टरचं असं, दिग्दर्शकाचं असं म्हणणं होतं की हे जर असं म्हणजे काय म्हणतात, आता मी एका चॅनल सोबत असोसिएटेड आहे त्यामुळे काही गोष्टींची बंधनं असतात. तसं जर नसतं तर मी तुला लीड रोलमध्ये सुद्धा घेतलं असतं. हे त्या डिरेक्टरचं म्हणणं होतं. मी एका शब्दाने खोटं बोलत नाही. पण मी त्या गोष्टीकडे नाही गेले. मला असं आली एखादी सिरियल तर करशील का? नाही नको. हे छान आहे, हे मला आवडतंय, हे जे मी करते आणि त्यात मला स्वतःहून आनंद आहे. मजा नाही, आनंद आहे की जे मी करते ते एक चांगलं काम आहे, समाजासाठीचं आहे अशा अर्थाने. उद्या समजा आता तू ज्या प्लॅटफॉर्मसाठी काम करतेस तो प्लॅटफॉर्म तुला मोकळेपणानं काम करू देतोय आणि द्यावं त्याला, पण उद्या असं झालं की काही बंधनं आली, पॉलिसी डिसिजन्स झाले आणि सांगितलं की हे एवढंच करायचं, असंच करायचं, असंच पाहिजे, तर तिथे थांबशील का? हायपोथेटिकल सिच्युएशनमध्ये मी थांबेनच, पण मला ह्या गोष्टीचा पूर्ण विश्वास आहे की माझी संस्था असं करणार नाही, माझे संपादक असं करणार नाहीत. म्हणजे अगदी इकडचे सुद्धा आणि जे दिल्लीचे आहेत ते सुद्धा, या दोघांवरही माझा कमालीचा विश्वास. मी आज मुंबई तकसोबत असोसिएटेड असण्याचं कारण हे नाही की मी त्या चॅनलवर दिसते आणि लोकांना आवडतंय माझं काम, हे त्याचं प्रमुख कारण नाही. प्रमुख कारण हेच आहे की मी आत्ताच्या या सगळ्यात चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये उत्कृष्ट संपादकांसोबत काम करते की ज्याच्यामुळे मी आणखीन पुढे सुद्धा घडत जाईन. ब्लेस्ड होते मी की माझा पहिला ब्रँड सुद्धा एबीपी माझ्यासारखा एक चांगला ब्रँड होता आणि आत्ताचा सुद्धा ब्रँड, की या ब्रँड्सचे जन्म हीच पत्रकारिता आहे. हे ब्रँड्स असं नाहीये की काहीतरी एक आमचं आधी सुरू होतं मग आम्हाला वाटलं की एक चॅनल पण सुरू करूया, असे हे ब्रँड्स नाहीत. या दोन्ही ब्रँड्स, एबीपी असेल किंवा आमचा टीव्ही टुडे नेटवर्क असेल, या ब्रँड्सचे जन्मच पत्रकारितेतनं झालेले आहेत. ते पत्रकार म्हणूनच त्या क्षेत्रात आलेले आहेत. त्यामुळे तो एक विश्वास आहे या संस्थेवर. आणि तुला आतापर्यंत असं कधीच सांगितलेलं, स्क्रिप्ट सांगितलेली नाहीये हे असं आपल्याला हा अँगल द्यायचा आहे, अशा पद्धतीने बोलायचं? मी लाईव्ह करते, माझ्या प्रॉम्प्टर पण नसतो. म्हणजे मला नवीन आलेल्या लोकांसाठी हेही सांगायला आवडेल की आम्ही बिना प्रॉम्प्टरचे अँकरिंग करतोय. माझ्या समोर कधीही ज्या वेळेला मी लाईव्ह अँकरिंग करते एकदाही प्रॉम्प्टर नसतो. त्यामुळे माझ्या भावाला हे वाटायचं, बाकीची लोक जाऊ दे, माझ्या भावाला मला कन्व्हिन्स करण्यामध्ये खूप उशीर झाला की अरे मी खरंच प्रॉम्प्टर नाही वापरत. म्हणजे मी अगदी जेव्हा म्हणजे मी जसं काम केलं, माझ्या भावाने सुद्धा एकदा एका मीडिया प्लॅटफॉर्म सोबत वेगळ्या अर्थाने काम केलं, तो मार्केटिंग वगैरे या साईडच्या दृष्टीने, पण त्यामुळे त्याला माहिती होतं की इथे प्रॉम्प्टर्स असतात. तर त्याला सुरुवातीला वाटायचं की नाही मी प्रॉम्प्टर वापरते. मग जेव्हा त्यांना कळलं की मी जेव्हा बोलते ऑन आहे तेव्हा तुम्ही बघा की मी बाजूला बघतेय, माझा जे को अँकर आहे त्यांच्याकडे बघते, कधी मी लॅपटॉपमध्ये बघते, कारण की आम्ही काही अपडेट्स टाकत असतो, आम्ही ट्विटर वगैरे हे सगळं पाहत असतो की काही रिॲक्शन्स येत आहेत का वगैरे वगैरे, बोलताना इकडे तिकडे बघतोय वगैरे वगैरे. कधी कधी मी अशी करून पण बोलते ते, आणि ती साईन आहे, ही सायकोलॉजिकल आहे की तुम्ही काहीतरी आठवता त्यावेळेला तुम्ही असे बघता. सो त्यातनं हळूहळू हे त्यांनाही कळायला लागलं, बऱ्याच लोकांना कळायला लागलं. तर ह्या अशा गोष्टी आहेत की त्याच्यामुळे बिना प्रॉम्प्टरचं, बिना स्क्रिप्टेड आमचे सगळे इंटरव्ह्यूज असतात. खूप राजकारणी असे आहेत की जे आधी फोन करून विचारतात तुम्ही काय प्रश्न विचारणार आहात. म्हटलं मलाच माहिती नाही मी काय प्रश्न विचारणार आहे, मला खरंच माहिती नसतात मुलाखतीच्या आधी की मी काय प्रश्न विचारणार आहे. डायरेक्ट तिथे जाऊन बसतो आणि मुलाखती करतो. ओके. फक्त एक जर जर्नलिस्टच्या कॉन्टेक्स्ट म्हणजे मी सुरुवातीला जे म्हणाले की खूप लोकांना दिसतं ह्याचं जे काही कौतुक आहेत, तर त्यांना मला असं सांगायला आवडेल की फक्त दिसण्याच्या ह्याने जर्नलिझममध्ये येऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं जे मला असं खूप वाटतं की जर्नलिझमच्या मुळात सिलेबसमध्ये असलं पाहिजे, एक गोष्ट की इथे पेपर वाचायची सवय कायम स्वरूपी ठेवा, आणि दुसरी गोष्ट ह्या क्षेत्रामध्ये पैसा नाही. हे तर तुम्हालाही माहिती, म्हणजे ऑफकोर्स मला कळलं नाही की तुम्ही काय असे चकित झाला. नाही म्हणे आता पण पैसा नाहीये, नाहीच आहे ना. कारण आणि पैसा नाही हे मी कुठल्या कॉन्टेक्स्टने सांगतेय की मी जी नवी पिढी पाहते ना त्यांना ती कसं आहे की तुमचे मित्रपरिवार हे सगळे जर IT, मार्केटिंग, सेल्स आणि या क्षेत्रातले असतील, जे माझेही आहेत, त्यांचे पगार लाख, 2 लाख, 3 लाखच्या घरात असतात. तुमचे तेवढे नसतात, आणि ह्याची तयारी ठेवा. नाहीतर काय होतं ना, हे फार म्हणजे नवीन लोक जे आहेत ती कदाचित त्या फार ह्याने येतात, अपेक्षेने येतात की दिसतंय छान असं तसं वगैरे वगैरे, आणि मग जेव्हा हातात पगार कमी येतो त्यावेळेला चॅनल चेंज करतात.
म्हणजे मी पण आज फक्त 2च ब्रँड सोबत काम केलंय. अदरवाईज माझ्या ओळखीचे माझ्या क्षेत्रातले असे खूप जण आहेत की त्यांनी या 10 वर्ष, त्यांचं कदाचित कमी असेल अजून, 8-1 वर्षांमध्ये सुद्धा 4-5-6 कंपनीज बदललेल्या आहेत. का तर त्यांना पगार हवेत. मग त्याच्यामध्ये तुमचं जर्नलिझम मरतं. बऱ्याचदा मी खूप लोकांचं हे पाहिलं की त्याच्यात ती वाट लागते. तर ती तयारी ठेवा की या क्षेत्रामध्ये काही असं तुमच्याकडे खूप पैसा येणार आहे, तुमचे 1,00,000-2 लाखाचे पगार होणार आहे आणि तुम्ही खूप इमले बांधणार आहात, असं काही होणार आहे नाहीये. की मुळात तुम्हाला जर तुम्हाला जेन्युइनली जर्नलिझम करायचं असेल तरच या तर क्षेत्रात या. भूक पाहिजे, आणि भूक असेल तरच ती भूकच तुम्हाला वेगळं ठरवते इतरांपेक्षा. सॉरी, मी त्याच्यात थोडं इंटरप्ट यासाठी करते कारण त्याला 2 गोष्टी कारणीभूत आहेत. एक, फॅमिली सपोर्ट खूप असला पाहिजे. माझ्या घरात मला कधीच या गोष्टीबद्दल असं डोक्यावर बसले नाहीत, लग्न कर, सेटल हो, ह्या मागणी करतात ते की करच, असे अट्टहास नसतात. सो घरातनं, आणि ते तुम्हाला फ्रीडम आहे की तू रात्री 1ला येते असं कसं चालेल, हे असली अडवणूक माझ्या घरच्यांनी केली नाही, आई वडिलांनीही केली नाही. जर्नलिझम करताना म्हणून लग्न करत नाही. नाही तसं नाही कारण, ते नाही कारण. पण हे खूप लोकांचं असं पाहिलं की ते लग्न म्हणजे त्या टिपिकल गोष्टींमध्ये एवढे अडकून जातात की ते त्या करिअरवर तेवढा फोकसच देत नाहीत. आणि ही या क्षेत्राची मागणी आहे की तुम्ही अवेलेबल असलाच पाहिजे. म्हणजे खूप जर्नलिस्ट असे आहेत की जे लग्न करून सुद्धा या क्षेत्रासाठी भरपूर काम करतात वगैरे वगैरे. सो लग्न हा त्यातला बॅरियर नसला पाहिजे. मी या कॉन्टेक्स्टने सांगत होते की फॅमिली सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे की तुमचं अवेळी उठणं, खाणं, झोपणं, सगळं जाणं येणं वगैरे, रविवारी पण असणं, तुम्ही कुठल्याही फॅमिली फंक्शनला अनुपस्थित राहणं, काही झालं वगैरे तर तुम्हाला गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात वगैरे वगैरे. यासाठी तुम्हाला फॅमिली सपोर्ट हा खूप मोठ्या प्रमाणात लागतो. तर तो असला पाहिजे, आणि अर्थात कंपनीकडनं सुद्धा चांगला सपोर्ट असला पाहिजे, तर तुम्ही सगळं करू शकता. ओके अनुजा, मला तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि जे माझं म्हणणं होतं की एक आश्वासक चेहरा असायला पाहिजे आता मराठी जर्नलिझममध्ये, कोणीतरी दिसलं पाहिजे. कारण तो चेहरा आला की मग तुझ्याबरोबर आणखी 4 लोकांना पण बळ येतं की अरे ही जर मुलगी काम करू शकते तर मलाही काम करायला आवडेल. तर तुझ्यासारख्या विचारसरणीचा टक्का वाढावा. अशी सगळी ही अनुजा धाकरस आहे. तिला आपण नेहमी व्हायरल झालेल्या काही मुद्द्यांवरूनच बघितलं होतं, पण त्याच्या पलीकडची अनुजा लोकांना कळावी हा हेतू होता. तर तू आलीस याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. मी सोशल मीडियावर आहे, अनुजासुद्धा आहे. मला खात्री आहे की यातून हे लक्षात येईल की आपल्याला जर प्रश्न विचारायची तुमची नियत जर चांगली असेल तर समोरचा प्रश्न विचारू देतो. तर इथं थांबतो. भले ते कडू आपली टॅगलाईनच आहे की चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं. आज अनुजा आपल्याशी जोडली गेली. थांबतो. थँक्यू अनुजा. थँक्यू.